चलो गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? जबरदस्त. विकली डॉकसाठी खूप जण वेट करताय, कालपासून मेसेजेस येत आहे. आणि माझी आजची हालत अशी आहे की इंजिनिअरिंगची थोडीशी आठवण आली मला. तर आपण नाही का रात्री सगळ्या नोट्स बनवून ठेवतो की सकाळी शेवटची रिव्हिजन करू किंवा ते पॉईंट्स नीट करू. तसे मला हे पॉईंट्स नीट अरेंज करायचे होते आणि अलार्म लावायला मी काही उठलो नाही. पण नशीब की हा लेक्चर नाही आहे, त्यामुळे 7ची रेकॉर्डिंग आम्ही 7:30ला सकाळी चालू करतोय. बाय द वे ही रेकॉर्डिंग कालच होणार होती, बट काल इतके कॉल्स चालू होते मुलांची पेपर्स नंतर, तर त्या रिव्ह्यू मध्ये इतका वेळ होऊन गेला की रात्री रेकॉर्डिंगला तेवढा वेळ नाही भेटला. म्हटलं पोस्टपोन करून टाकू. ठीक आहे. सो थोडाफार पॉईंट इकडे तिकडे झाला, एखादा मिस झाला तर तुम्ही परत मला कमेंट बॉक्समध्ये आठवणीने टाका, मी तसा तो क्लिअर करेल. कारण मी सगळे पॉईंट्स व्यवस्थित काढले होते, कारण की हा विकली टॉक तेवढा इम्पॉर्टंट आहे. रिझन तुमच्या पुढच्या जर का काही पर्टिक्युलर याच्यामध्ये बघितलं, खूप कमी दिवसांमध्ये खूप जास्त एक्झाम्स आहे तुमच्या, बरोबर. 5-5 मेन्स आहे तुमच्या. बट त्याच्या अगोदर मी पहिले अजेंडा सांगून देतो, मग त्याच्यावरती येतो. ठीक आहे. सो आजचा अजेंडा बघा काय आपला. सगळ्यात जो सध्या सगळ्यांच्या डोक्यात डाऊट चालू आहे तो म्हणजे ऑफलाईन क्लासेस. तर ऑफलाईन क्लासेस कधी चालू होईल, त्याच्याबद्दल काय अपडेट्स आहे, तर तिथूनच चालू करू आपण. पहिला तो मुद्दा असणार आहे. त्याच्यानंतर एसबीआय पीओचा सेकंड डे नंतर सर आम्हाला अशा रिव्ह्यूज भेटले, मग कट ऑफचं काय वाटतंय किंवा कसं वाटतंय ओव्हरऑल. आणि आज थर्ड डे पण आहे, आज पण एक्झाम आहे मुलांची, आपल्या पण काही स्टुडंट्सची एक्झाम आहे, अक्षय गरुडची एक्झाम आहे आज लास्ट शिफ्टमध्ये. तर मग सर थर्ड डे नुसार काय वाटतं तर ते आपण एक चर्चा करून घेऊ. त्यानंतर त्यातनं काय पॉझिटिव्ह पॉईंट्स होते, काय निगेटिव्ह पॉईंट्स होते जे मुलांनी केले म्हणून मुलांना चांगला पेपर गेला, काहींनी काय ब्लंडर्स केल्या जे तुम्ही पुढे नको करायला, काय आमच्या साईडने आम्ही चांगलं करू शकलोय, ते सगळं आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर ईसीजीसी आणि आयबीची प्रीची एक्झाम आहे, ह्या दोनच प्रीच्या एक्झाम्स आहेत आता सध्या तरी. आणि मुलांचं असं म्हणणं आहे की त्याच्याबद्दल पण थोडंसं सांगा. ऍक्च्युली त्याच्याबद्दल थोडंसं नीट त्यांचा ब्रेन वॉश केला पाहिजे, फक्त बाकी काही नाहीये. तर त्याच्याबद्दलही बोलू. आणि त्यानंतर सगळ्यात मेन आता की ज्या 5 मेन्सच्या एक्झाम आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या, एसबीआयची एक आहे, आयबीपीएसच्या दोन्ही पण एक क्लर्क आणि ऑफिसर, आणि आरआरबीची पण क्लर्क आणि ऑफिसर. आता 5 पैकी काही जणांना वाटतं माझ्या 5ही प्री निघतील, काहींचं म्हणणं असेल 4, काहींचं म्हणणं असेल 3, काहींचं म्हणणं असेल 2, काही कन्फ्यूज असतील. मग त्यांचं ते म्हणणे की आता मल्टिपल एक्झाम्सला कसं प्रिपेअर करायचं, तर त्याच्याबद्दल पण तुमचं थोडा पहिले स्टॅट्स क्लिअर करून घ्यावं लागतील. तुम्हाला थोडंसं नीट दाखवावं लागेल पिक्चर एक्झॅक्टली काय, तर बरोबर तुमचा कॉन्फिडन्स वरती होऊन जाईल. त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचं डिस्कशन राहील. आणि जे नवीन स्टुडंट्स आहे मग त्यांनी कसं करायला पाहिजे काय, ते आपलं त्याच्यामध्ये कव्हर होऊनच जाईल. ठीक आहे. त्यानंतर एमबीए सीईटी वाले असतील, एमबीए सीईटीला मी मागच्या वेळेस जे सांगितलेले ते एकदम तंतोतंत फॉलो होणार आहे खरं तर. यावेळेस मी तुम्हाला त्यात काही नवीन ऍड नाही करणार एमबीए सीईटीसाठी, बट स्टील त्यांनी बँकिंगचं करावं असं माझी इच्छा आहे. कारण की जो पॅटर्न आलेला आहे, इकडे 60 मिनिट्स 100 क्वेश्चन आहे, तर तिकडे 120 मिनिट्स 200 क्वेश्चन आहे, डायरेक्ट डबल. तर त्यांनी तेच करावं जे मागच्या वेळेस सांगितलेले, त्यात ऍज सच काही नवीन नाहीये. फक्त रिक्वेस्ट आहे की तुम्ही इकडचे पण फॉर्म्स भरा आणि इकडच्या पण सगळ्या ऍक्टिव्हिटीज करा ज्या मी यांना सांगणार आहे. मग त्या ऍक्टिव्हिटीज कोणत्या त्या तुम्ही ऐकू शकता. क्लिअर. बाकी व्हिडिओज वगैरे असतील मोटिवेशनल, भरपूर जणांनी पाठवलेले आहेत, तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि त्या टेलिग्रामवरती अपलोड करतो. सो पहिला पॉईंट आपण चालू करून देऊ ऑफलाईन क्लासेसचा, जी भरपूर जणांना क्युरियोसिटी आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि मुद्देसूद पॉईंट टू पॉईंटच बोलणार, मी जास्त लेंदीने घेऊन जाणार आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऑफलाईन क्लासेससाठी क्रांती चौक पोलीस स्टेशन हे आपल्या क्लासच्या आजूबाजूला येतं, सगळ्यांना माहिती आहे. तिथे जाऊन डायरेक्ट चौकशी केलेली आहे की क्लासेस बद्दलचं काय आहे. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की आम्हाला कुठल्याही पद्धतीचा अजून कन्फर्मेशन नाहीये की तुम्ही क्लास चालू करा म्हणून, तर परमिशन नाहीये ऑफिशियल. ठीक आहे. त्याच्यामध्ये 8-9च्या क्लासेसला परमिशन दिलेली आहे, आणि बाकी काही लपून छपून छोटे मोठे क्लासेस चालू असतील कदाचित, बट त्याच्यावर कारवाई होईल असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. ठीक आहे. हा झाला त्यांचा पॉईंट पहिला. दुसरा पॉईंट, आता सध्या औरंगाबादमध्ये तुम्हाला माहिती की ते एक तर स्ट्रेनचं एक नवीन चालू झालेलं आहे. त्या स्ट्रेनचं आपल्याला भानगड माहित नाही काय काही नाही, ते होईल नाही होणार, एक तर थंडी जाईपर्यंत बघावं लागेल, असं बरेच काही गोष्टी चालल्या आहेत. तो एक निगेटिव्ह पॉईंट होता. बट जर का स्टुडंट पॉईंट ऑफ व्ह्यू, सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आम्हाला वाटतोय, मला वाटतं तुम्हाला वाटत असणार आहे, तो म्हणजे की तुमच्या 29 जानेवारीला पहिली मेन्सची एक्झाम आहे एसबीआय पीओ. 29 जानेवारीला एसबीआय पीओ आहे, आणि पुढच्या 28 फेब्रुवारीला म्हणजे एका महिन्याच्या आत 28 फेब्रुवारीला आयबीपीएस क्लर्कची मेन्स आहे, आणि त्याच्यामध्ये अजून 3 मेन्स आहे. आयबीपीएस पीओ, आरआरबी पीओ, आरआरबी क्लर्क, आणि ही सगळ्यात शेवटची आयबीपीएस क्लर्क. सो माझं म्हणणं आहे की एका महिन्याच्या तुमच्या 5 मेन एक्झाम आहे. तर मग आता आम्ही ती पूर्ण चर्चा केली, फातिमा मॅडम सोबत केली, यस सरांसोबत केली, बाकीच्या काही स्टुडंट सोबत पण केली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर असं पण होऊ शकतं, आता लगेच तर काही परमिशन भेटत नाहीये, अजून परमिशनचं त्यांनी काहीच सांगितलेलं नाही. ठीक आहे. ऑफिशियल काहीच नाहीये. समजा त्यांनी ऑफिशियल परमिशन दिली जरी, आता ते कधी देतील ते माहित नाही, ते जसे ॲज इन वेन जेव्हा देतील तेव्हा आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू, तुम्हाला लगेच अनाउन्समेंट करू, युट्यूबवरती करू, टेलिग्रामवरती करू. बट ते केल्यानंतर पण तुमच्या 5 मेन एक्झाम आहे. आता तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही एकतर सगळे वेगवेगळ्या रिजन मधले मुलं आहेत, ते सगळेजण इथे येतील, रूमचं भाडं झालं, मेसचं भाडं झालं, व्हॉट एव्हर ते जे काय असेल ते सगळं सेटलमेंटला थोडाफार तर वेळ लागेल. खूप वेळ नाही लागणार, पण थोडाफार वेळ लागू शकतो. काही जण ऑलरेडी इथं आहेत तर ते म्हणतील आम्हाला तेवढा वेळ नाही लागणार. बरोबर आहे, तुमच्या साईडनी तेवढा वेळ नाही लागणार, बट आपल्या साईडनी क्लास पूर्ण आपल्याला क्लीन करणं, आधीसारखं वातावरण करणं, काय नॉर्म्स देतील ते सॅनिटाईज करणं वगैरे. आता सॅनिटायझेशनवर नाही काठवलं, मास्कवर नाही काठवलं, तुम्हाला किती वेळ सांगितलं आय कार्ड घाला, घसा कोरडा पडतो क्लासमध्ये ओरडू तुम्ही आय कार्ड
घालता का? मला सांगा कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतं की या पोरांनी मास्क घातलेलं आहे म्हणून? आणि जर तुमच्या कोणाला वाटत असेल ना, 100 रुपयाचा बॉन्ड पेपर 100 रुपये मी भरतो, ठीक आहे, बॉन्ड बनवून घेऊ आपण. आणि तुम्ही त्याच्यामध्ये सांगा की सर उद्या जर का यांच्या मिसबिहेवियरमुळे काही झालं तर आमच्या सरांना काही होणार नाही, आम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतो. सर जेलमध्ये जाणार नाही, आम्ही जेलमध्ये जाऊ. हा तर एक जोकचा पार्ट झाला. बट पॉइंट असा आहे की यार ह्याची आम्हाला थोडीशी एक भीती की असं नको व्हायला की आपण चालू केलं, दणक्यात चालू केलं आणि परत काही रिझनमुळे बंद करावं लागलं. तर बंद करायला, ती धावपळ करायला आम्ही सगळे रेडी आहे. बट प्रॉब्लेम काय की हा फेज इतका क्रुशल आहे रिझल्टचा की इथे जर का 5-5 मेन एक्झाम आहे आणि त्याच वेळेस जर आपण काही तमाशा केला की नाही सगळं तुम्ही औरंगाबादला या, रीडिंगमध्ये या, आता परत म्हटलं नाही तुम्ही घरी जा, तुमचं सामान घेऊन जा, तुमचं डिपॉझिट घेऊन जा, त्या घरमालकाशी डोकं लावा, औरंगाबाद परत बंद होते, समजा चुकून असं झालं, जस्ट कसं आता दुसऱ्या पॉसिबिलिटीचा विचार तर करावा लागेल. प्रॅक्टिकल विचार केला तर एक पॉसिबिलिटी म्हणून आपण नुसतं म्हणू नाही शकत काय होत नाही, काय होत नाही. जस्ट इन केस झालं तर हे सगळंच महागात पडायचं ना. म्हणजे एक तर तुमचे रन झाले तर 300च्या वरती होणार आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट 200च्या आत ऑल आउट होणार आहे. त्याच्यापेक्षा मला वाटतं 280, 290 पण चालून जाईल ना. आपण सेफ गेम खेळण्याचा विचार करू ना. मग सेफ गेमचा आमचा अर्थ काय की इथं सध्या चाललंय ना व्यवस्थित आणि भरपूर मुलांशी डिस्कस केलं तर त्यांचं म्हणणं आहे सर असं नाही की घरी काहीच होत नाही. असे होते काही नमुने ज्यांचा घरी काहीच नव्हतं. नमुने म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी त्यांची स्वतःची चूक आहे म्हणून मी नमुने शब्द वापरला. काही ठिकाणी त्यांची चूक नाहीये, सर्कमस्टन्सेस तसे. बट मग ते सध्या औरंगाबादला शिफ्ट झाले किंवा मग त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन अभ्यासाचं चालू केलेलं आहे. आणि असं नाहीये की काहीच होत नाही मुलांचं. तुम्ही पण स्वतःच्या मनाला विचारा, जर तुम्ही ठरवलं ना ते सगळं होऊ शकतं. तर मला तरी असं वाटतं की हे जस्ट एक एक्सक्यूज आहे की यार सर नाही होते घरी, नाही होते म्हणून. भरपूर मुलं करताय ना. त्यात तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी, नीट ऐका. अश्विनी पवार म्हणून एक स्टुडंट आहे, मी तुम्हाला म्हटलं ना मागे सिलेक्ट झाली म्हणून. ती लॉकडाऊन मध्ये आपल्या रेकॉर्डिंग ऐकायची. त्यावेळेस तर व्हिडिओ नव्हताच, ऑडिओ असायचं बघा. मी सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून टेलिग्रामवर टाकायचो, आठवत असेल तुम्हाला. त्यात मी एकदा मेन्शन केलं होतं की तुम्ही ही कंप्लेंट नका करू की सर उन्हाळ्याचे दिवस आहे आणि गरमी होती आणि भरपूर जणांची ही कंप्लेंट होती की कूलर असतात मग आम्हाला झोप येते. काही जणांचे हे वांदे होते आणि काहींचं म्हणणं होतं की गरमी इतकी होते की अभ्यास होत नाही. तर तिचं म्हणणं होतं सर लिटरली अभ्यास करताना ना घाम असा गळायचा, पण तरी पण मला ते आठवायचं की वीकली डॉक्टर तुम्ही सांगितलेले की भरपूर मुलं टेरेसवरती जातात की त्यांच्याकडे नेटवर्क नाही, काही मुलं चौकात जातात की नेटवर्क नाहीये. मुलं एवढी मेहनत घेत आहे म्हणून मी पण घेत होते. आणि तिचं ज्यावेळेस रिझल्ट आला ना त्यावेळेस तिने सगळं बोलून दाखवलं. ती म्हणे सर मी आधी नाही बोलले कारण तुम्ही एका वीकली टॉकमध्ये बोलले होते की जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत बोलू नका म्हणून. तर मला असं वाटलं ते सगळं ऐकून की यार हे फक्त ना एक एक्सक्युजेस असतात की आपण हे नाही करू शकत वगैरे. सगळं होऊ शकतं जर नीट प्रॅक्टिकली विचार केला तर. ठीक आहे, आता या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे मी तुम्हाला क्लासचं बोललो तर अजून ऑफिशियल काही नाहीये. ऑफिशियल जसं पण आलं ना तर आम्ही तुम्हाला 10 डेज अगोदर तरी आयडिया देऊ. आणि कारण आपल्याला पण सगळा सेटअप आता 3-4 हॉल्स आहे आपले, ते सगळे हॉल क्लीन करणं, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. आणि ELC बद्दल पण बोलून विचारत होते तर रीडिंग तरी चालू करा. अरे कोणत्या बेसिसवर चालू करू आणि कोणाची म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेईल? तुमच्या कोणी घ्यायला रेडी का मला सांगा. म्हणजे तुम्ही नुसतं असं कसं म्हणताय सर चालू करून द्या आम्ही आमचं बघतो. अरे नाही, गंमत नाही ती, नाही करू शकत आपण कारण बाकी काही इश्यूज झाले तर तुम्ही तो पण विचार करणार. म्हणजे दुसऱ्या साईडचा विचारच करत नाही मुलं, फक्त पहिली साईड करताय. तो मला वाटतं पॉईंट क्लिअर पाहिजे. डन. आता याच्यामध्ये जर का मला वाटतं की जशी गव्हर्नमेंटची काही अनाउन्समेंट होईल ना तसं आम्ही तुम्हाला सांगू. बरं, बाय द वे तसं तुमच्या टेलिग्राम लाईव्ह, युट्यूब लाईव्ह, तर तुमचं मेन्सचं आम्ही पक्क काही ना काहीतरी घेऊन येतोय त्याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे आता जे SBI चे रिझल्ट आले ना तर भरपूर मुलांनी लिटरली तुम्हाला मेसेजेस दाखवायला पाहिजे, पण आता इतका वेळ नाही की प्रत्येकाचे मेसेज दाखवा, कॉल रेकॉर्डिंग ऐकवा. भरपूर जणांचं म्हणणं सर लॉकडाऊनमध्ये SSच्या जेवढ्या पण ऍक्टिव्हिटी आहेत तेवढ्या जरी केल्या असल्यामुळे तरी फायदा झालेला आहे. बरं, मला नका विचारू तुम्ही, मॅडमला नका विचारू, सरांना नका विचारू. सगळ्यात सोपं काय करा, तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्या मुलांचे सिलेक्शन झाले ना. तुम्ही आता एक रिझल्टचा फोटो बघितला असेल, आता हे लेक्चर स्टार्ट व्हायच्या अगोदर नवीन पोस्टर लावले बघा. 76+ रिझल्ट होते, 75+. ठीक आहे, त्यातल्या कोणाचाही फोटो बघा आणि तुम्ही असं याचा मला कॉन्टॅक्ट नंबर द्या, मला त्याशी बोलायचं आणि त्याला विचारा की तू काय केलं. तो तुला तुम्हाला गॅरंटी सांगेल. टेलिग्राम लाईव्ह कॉन्टचं, लॉजिकचं, इंग्लिशचं किंवा युट्यूबचं काही ना काहीतरी तो सांगेल की यार हे केलेलं आहे मी आणि मी घरीच केलेलं आहे म्हणून. बरोबर. तर माझं म्हणणं आहे का यांचा जर अभ्यास होऊ लागलाय तर तुम्ही हे एक्सक्यूज देणं बंद करा. हे फक्त स्वतःला मागे ओढण्याचे काम आहेत. ठीक आहे. सो बेसिकली जी मेन अनाउन्समेंट होती की ऑफिशियल क्लासेसचं कसं, तर एवढे सर्कमस्टन्सेस आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हालाही वाटलं तर तुम्ही क्रांती चौक पोलीस स्टेशनला जा, कारण आपल्या रिजन मधलं तेच एक पोलीस स्टेशन आहे. त्यांची परमिशन घेतल्याशिवाय आपण स्टार्ट नाही करू शकत. त्यांना विचारा की आम्ही स्टार्ट करू का आणि आमची एवढी क्राऊड आहे. बरं, आपल्या मुलाची 5 आणि 25 आहे का? नाही. तुम्हालाही माहिती की क्राऊड किती जास्त आहे. बरं, फक्त नवीन मुलांनाच अलाउ करायचं का? जुन्या मुलांना म्हणायचं का नाही तुम्ही नका येऊ, आणि जुन्या मुलांना म्हणतील नाही सर फक्त आम्हाला अलाउ करा, नवीन मुलांना नका अलाउ करू. असं चालणार आहे का? मला सांगा ना. सगळ्यांनाच बोलावं लागणार आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार का नाही करत स्टुडंट्स, मला हे नाही कळते. तुम्ही फक्त कॉल करून मेसेज करून हे नाही म्हणू शकत की सर सांगा कधी चालू होते. तर असा इश्यू आहे. बाकी तुम्हाला छोटे मोठे एखादे काही क्लास चालू झालेले दिसत असेल 8, 9, 10चे,
त्यांना ऑफिशियल परमिशन भेटलेली आहे, कदाचित आपल्यालाही भेटेल पुढे जाऊन, पण ती कधी भेटेल याची गॅरंटी नाही आहे. आणि या सध्या स्ट्रेनमुळे ना तर काहीच भरोसा राहिलेला नाही. त्यामुळे जसं काही होईल ना तर आम्ही ते सांगू तुम्हाला, बट आमचा मेन फोकस आहे की त्या 30 डेजमध्ये ज्या 5 मेन्सच्या एक्झाम आहे तिथं पोरांना पकडून ठेवा. या पोरांचं असं नाही झालं पाहिजे की सर जे चाललं होतं ते पण डिसमिस झालं, तुमच्यामुळे आमचे एवढे दिवस वाया गेले आणि आता आमच्या मेन्स पण हातात न गेल्या. कारण की ती एक मेन्स निघाली की तुमचा गव्हर्नमेंट जॉब पक्का आहे. तुम्ही प्रीचं काम केलेले फक्त मेन्स वरती जायचे. मेन्स नो डाऊट सगळ्यांच्या 5 नसतील, काहींच्या 4 असतील, काहींच्या 3 असतील, काहींच्या 2 असतील, पण आहे ना तुमची मेन्सची एक्झाम आणि इतक्या दिवस तुम्ही केलेलंच आहे ना. आणि भरपूर मुलं तर आता घरी जास्त कम्फर्टेबल आहे. मी तुम्हाला कार्तिकचं एक्झाम्पल दिलं. कार्तिक म्हटलं सर औरंगाबादपेक्षा घरी जास्त होतो का? अबे घरी तुम्हाला आयतं जेवण भेटतंय, सगळ्या गोष्टी वेळेवरती आहे, काहीच ताण नाही ना तुम्हाला. तर तुम्ही त्याही पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करा ना. तर मला असं वाटतं का तुमच्या माइंडसेटवरती डिपेंड आहे. तर तुम्ही जर का पॉझिटिव्हली विचार केला तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. आणि इथंही अजून कोणाला रडायचंच असेल की नाही नाही नाही, तर भाई मला नाही वाटत की आयुष्यात की आपल्याकडे होणार आहे, जर तुम्ही तोच माइंडसेट ठेवला तर. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना गोष्ट? ओके, मग आता पुढे जाऊ आपण. ऑफिशियल नोटिफिकेशनचं सांगितलं मी, जसं काही येईल तुम्हाला आम्ही लगेच कन्वे करू. आणि आपले रेग्युलर युट्यूबवरती टेलिग्रामचे लेक्चर चालू, त्यात लगेच एक अनाउन्समेंट करून देऊ, काहीच प्रॉब्लेम नाही. क्लिअर? त्यानंतर दुसरं एसबीआय पीओ प्रीचा रिव्ह्यू. एसबीआय पीओ प्रीच्या रिव्ह्यू मध्ये पॉझिटिव्ह पॉईंट्स काय होते? सगळ्यात पॉझिटिव्ह पॉईंट मला पहिले तर पहिल्या दिवसाचा रिव्ह्यू आपण युट्यूबवरती दिला होता. फर्स्ट लॉटचा पण दिला होता, ओव्हरऑल पण दिला होता. सेकंड डेचा जो रिव्ह्यू होता त्याच्यामध्ये फर्स्ट शिफ्ट जी होती ती कंपॅरेटिव्हली बाकी सगळ्या शिफ्टपेक्षा थोडीशी डिफिकल्ट होती असं ऐकायला भेटलं. कंपॅरेटिव्हली, एकदम ती डिफिकल्ट आहे का असं नाहीये, फक्त कम्पेअर केलं तर थोडंसं असा मुलांचा रिव्ह्यू भेटला. दुसरा, ओव्हरऑल सेकंड डेचे जेवढे पण अटेम्प्ट होते मुलांचे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ शिफ्टचे, ते कंपॅरेटिव्हली फर्स्ट पेक्षा पण ओव्हरऑल बरं का, म्हणजे जर ऍव्हरेज अटेम्प्ट बघितला तर तो थोडासा कमी आहे फर्स्ट पेक्षा पण, फर्स्ट डे पेक्षा पण. त्याच्या मागे मला असं एक रिझन वाटतंय. कसं होतं, फर्स्ट डेला मुलांना सगळ्यांना कळून गेलं की 60-65 ची रेंज चाललेली म्हणून, किंवा 65-70 ची रेंज चाललेली. मुलं त्या माइंड सेटनी गेले आणि कुठे ना कुठेतरी थोड्याशा अपेक्षा त्यांच्या होत्याच की नाही आपण एक 4-4, 5-5 जास्त करून येऊ, आपण थोडं सेफ राहू. म्हणजे जास्तच्या चक्करमध्ये जेवढे व्हायचे तेवढे पण नाही, 1-2 कमी झालेले काही जणांचे. एक हे रिझन असू शकतं. दुसरं, कदाचित पेपर तेवढा लेंदी असेल पण ठीक आहे. कॉन्टचा तर पेपर सगळ्या शिफ्टचा तसाच सांगितला त्यांनी, सगळ्यांनी तसं सांगितलं. खूप एक्सेप्शनल केसेस आहे ज्यांनी 20 अबो केलेले, अदरवाईज लगे 12, 13, 14, 15 इथपासून अटेम्प्ट मुलांचे. लॉजिकचा मात्र डिपेंड करतात. खूप लेंदी पझल्स होते, बट काही एकदम एक पझल लेंदी होतं. काही जणांनी चुकून ते लेंदी पझल पकडलं, त्यांचा थोडा वेळ गेला. बाकीच्यांचं म्हणणं होतं लवकर लवकर बसत होते. लॉजिकमुळे अटेम्प्ट थोडा डिफर झाला. बट कालचा हायएस्ट अटेम्प्ट मी 72 ऐकला, त्याच्यानंतर 71 ऐकलं, त्याच्यावरती तर ऐकलं नाही कालचा आणि ते पण 1-2 होते बरं का, रेअर 1-2च होते, रेअर एकदम. त्याच्या बाकी सगळे 65-60 या रेंजमध्ये, भरपूर तर 60 खाली पण आहे. म्हणजे मला असं वाटतं आता या अटेम्प्ट्सवरनं, पहिल्या 2 दिवसांच्या याच्यावरनं, की तुमचा 55+ जर अटेम्प्ट असेल तर इट्स अ डिसेंट अटेम्प्ट. आणि जर 60+ अटेम्प्ट असेल तर इट्स अ गुड अटेम्प्ट, प्रोव्हाइडेड तुमची 100% अॅक्युरेसी पाहिजे कॉन्ट अँड एलआरला, आणि इंग्लिशची पण बऱ्यापैकी ठीकठाक पाहिजे. 100% नाही पण ठीकठाक पाहिजे, कारण 100% लँग्वेज आता येणार नाही. क्लिअर? सो मला असं वाटतं की 55+ इज अ डिसेंट अटेम्प्ट. कारण की मागच्या वर्षीच्या कट ऑफला नका कम्पेअर करू, मागच्या वर्षीचा पेपर वे बेटर होता याच्यापेक्षा. तो थोडासा इझी नोटवरती होता, त्याच्यात बोनसही तेवढा जास्त दिला होता. आता इथं जर का बोनस दिला तर इथं ज्यांचा 55 मार्क एक्सपेक्टेड आहे त्यांना 62-63 मार्क पण पडू शकते. ठीक आहे, तर कट ऑफ मला वाटतं मागच्या वर्षी एवढा तर डेफिनेटली नाही जाणार. आणि बाकी आता नॉर्मलायझेशन पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साईडवरती डिपेंड आहे की ते बोनस देतात नाही देत. आणि दुसरी गोष्ट तुमची अॅक्युरेसी. ठीक आहे, सो सगळ्यात सोपी गोष्ट, ज्यांचा 55+ अटेम्प्ट आहे त्यांनी पुढच्या कामाला लागून जा. ठीक आहे, ज्यांची एक्झामच 55 बिलो अटेम्प्ट आहे, मग त्यांनी थोडासा विचार करा की आपल्या क्लाय ब्लंडर झाल्या. आणि असं पण नाही की समजा एखाद्याचे 50 अटेम्प्ट आहे आणि त्यांनी परत सगळं प्रीचं चालू करावं. नाही, मी म्हणाल एका एक्झामवरून नका जज करू, कारण तो दिवस तुमचा नसेल, तुम्ही काहीतरी ब्लंडर केली असेल म्हणून 50 वरती गाडी अडकली असेल. कारण आता इंडिया त्या दिवशी 36 ऑल आउट झाला. कोहलीने काय स्टेटमेंट दिलं, याचा अर्थ असा नाही म्हणे केलं की आम्ही काहीच कामाचे नाही किंवा आम्हाला काहीच जमत नाही, आम्हाला माहिती म्हणे आम्ही बाउन्स बॅक करू, काहीच प्रॉब्लेम नाहीये, एवढं काही सिरियस इश्यू बनवायची गरज नाही म्हणे, फक्त तो 1 तास आम्ही खराब खेळू. आणि ऍक्च्युअली पहिले 2 दिवस इंडिया लीड करत होता, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल फर्स्ट टेस्ट मॅचचं. आणि नंतर सेकंड टेस्ट मॅच आपण टॉस हरून मॅच जिंकलेलो आहे, सेकंड बॅटिंग घेऊन, जे की खूप मुश्किल असतं टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये, ते पण ऑस्ट्रेलियामध्ये. सो माझं असं म्हणणं आहे की तसा तुम्ही विचार करा की तुमची ती एक एक्झाम एसबीआय पीओची खराब गेली, याचा अर्थ तुम्हाला लगेच 0 पासून बेसिक पासून चालू करायचं का? असं नाहीये. एखाद्याचा 50 जरी अटेम्प्ट झाला असेल, ठीक आहे ना, तो दिवस तुमचा नव्हता, दॅट डज नॉट मीन की तुम्हाला जमत नाही म्हणून. सो पहिले तर मला वाटतं या गोष्टी क्लिअर ठेवा. आता एसबीआय पीओ बद्दल पटापट पुढे जाऊ आपण, की पॉझिटिव्ह गोष्टी काय होतं. सगळ्यात महत्त्वाचं मला जे चांगलं आवडलं सगळ्या मुलांचं, ज्यांनी पण कॉन्टॅक्ट केला, मेसेजेस केले, कॉल केले होते, तुक्के नाही मारले मुलांनी, हे सगळ्यात चांगलं केलं. ज्यांना सांगितलं होतं की अटेम्प्ट कमी झाले तरी चालेल पण तुक्के नका मारू, खूप चांगलं केलं कॉन्टेंट एलआरला तरी. दुसरं, एलआर लाईव्ह सेशनचा भयंकर ऍडव्हान्टेज झालेला आहे. इतके मुलं आहेत, तुम्ही स्वतःहून त्यांना कॉन्टॅक्ट करा, जे रेग्युलर तुम्हाला नावं दिसतात ना, यार तुम्हाला फायदा आला का,
त्यांचं म्हणणं सर अशी नजर बसलेली म्हणे पझलवरती. असं वाटत होतं की इतक्या लवकर पझल बसलं कसं काय, सेकंड पॉसिबिलिटी घेऊ की नको, आणि फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये बसत होतं किंवा इतक्या लवकर बसत होतं असं वाटत होतं काहीतरी चुकलं काय. लिटरली असे खूप जणांचे मेसेजेस आहेत, खूप जणांचे. तर LR लाईव्ह सेशनचा म्हणजे जी ऍक्टिव्हिटी चालू केली त्याचा खरोखर फायदा झालेला आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. टेलिग्राम वरती आहे. इथं 95 नंबर तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसत असेल बघा. त्या 95 नंबरवरती टेलिग्रामला फक्त मेसेज करायचा की सर टेलिग्राम लाईव्हला मला ऍड करा कॉन्ट आणि LRचे, ते सर तुम्हाला ऍड करतील. फ्री ऑफ कॉस्ट आहे, फक्त त्या टाइमला तिथे अवेलेबल राहायचं आणि पार्टिसिपेट करायचं. आणि सुरुवातीचे 4, 5, 6 दिवस तुमचा फार बँड वाजेल, तुम्हाला असं वाटेल आपल्यात काहीच लायकीने आपली हे पोरं किती फास्ट करताय, हळूहळू तुम्हाला पण जमायला लागेल. तसे पण रिव्ह्यूज आलेले मी आज फीडबॅकमध्ये ते वाचून दाखवेल. आजचा फीडबॅक मात्र नीट आहे का, मुलांचे जे स्क्रीनशॉट्स येते. ठीक आहे, पटकन पुढे जाऊ आपण. मग आता तो हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे की तुक्केने मारले. दुसरे लॉजिकच्या सेशनचा खूप फायदा आला. तिथे सर तेवढी मेहनत घेत आहे, सर कंटिन्यू तिथे बसलेले असतात तुमच्यासोबत. येस सर. त्यानंतर कॉन्टच्या वर्ड प्रॉब्लेमचा काही जणांना फायदा आला, हे ऐकून मला थोडंसं बरं वाटलं. एक तर रिव्ह्यूमुळे मुलांनी DI न करता थोडेसे वर्ड प्रॉब्लेमकडे गेले. बट ते कोणते स्टुडंट्स होते ज्यांनी लॉकडाऊनमध्ये वर्ड प्रॉब्लेमवर मेहनत घेतलेली होती. मग तुम्ही ते टेलिग्राम लाईव्हमुळे म्हणा, युट्यूब लाईव्हमुळे म्हणा, का त्यांनी त्यांची मेहनत घेतली होती, जे आधीपासून फॉलो करत होते. आता विपुल सरांचे 3 रिझल्ट आले सध्या. RBI, SBI आलेला आहे. IBPS क्लर्क आला समजा, तो ठीकच होता. IBPS क्लर्कचं एवढं काही टेन्शन नाही, पण तो आधी आलेला होता. पण हे 2 SBI आणि RBI त्यांनी लॉकडाऊन मध्ये काढलेले. ते पण गावाकडे होते, ते पण शेतातून फोटो पाठवायचे की सर बघा मी इथं करतोय. तर त्यांनी पण तिथं मरमार अभ्यास करून केलं की नाही. तर मग असं वाटतं की यार काही पोरांनी खरंच लॉकडाऊनचं सोनं करून टाकलं की यार फायदा घेतला तेवढा आणि तेवढा प्रिपरेशन केलं. काही जणांचं म्हणणं यार माझा जेवढा टच होता तेवढा पण गेला. हे तुमच्या माइंडसेटवर होतं, तुमच्या आतून जे यायला पाहिजे होती की एनर्जी नाही यार मला फोडून काढायचं, त्याच्यावरती डिपेंड होतं. आता पत्राच्या रूम मध्ये पोरांनी अभ्यास केलेला आहे, तर मग बाकीच्यांचं एवढं जर फॅसिलिटी होतं तर का नाही केला, माझं ते म्हणणं आहे. आणि अजूनही वेळ नाही गेलेली, कारण तुमच्या डिसेंट गेलेल्या आहेत सगळ्या प्री, बरोबर. मेन्स अजून 5 हातात आहे. पुढचे 20-25 दिवस जर चांगला जोर लावला आणि हे 2 महिन्याचा पॅच काढून टाकला नंतर पुढे थोडासा फ्लो मध्ये, तर नंतर आयुष्यभर अभ्यास करायची गरज नाही. अश्विनी पवारने मला परत एक सांगितलं, सर तुम्ही एक स्टेटमेंट दिलं म्हणे एका विकली टॉक मध्ये की SBI POचं हॉल तिकीट आल्यानंतर शेवटचे 10 दिवस आहे म्हणजे, जर तुम्ही 10 दिवस अभ्यास केला तर आयुष्यभर अभ्यास करायची गरज नाही म्हणे. ती म्हणे माझं ते स्टेटमेंट खूप चांगलं डोक्यात होतं की फक्त 10 दिवस मरमर करायची आपल्याला, 10 दिवसानंतर SBI क्लर्क क्लिअर झाली की संपला विषय. तसं मी म्हणतोय की ज्यांनी आता प्री देऊन ठेवलेलं आहे ना, सगळं काम तर केलेलं आहे ना, आता रडणं बंद करा आणि पुढच्या 2 महिन्यात पूर्ण घासून काढा ना, नंतर आयुष्यभर अभ्यास करायची गरज नाही. बरं तुमच्या टॅलेंट नाहीये का, असं नाही का. जे जुने मुले ज्यांचे थोडक्यात रिझल्ट गेले त्यांच्यासाठी मी व्यवस्थित सांगतो त्यांचा काय प्रॉब्लेम आहे. मला माहिती की त्यांचा टॅलेंट आहे. मी म्हणतो त्यांच्यापेक्षा कमी नॉलेजवाले पोरं, कमी मार्क्स घेणारे मॉक टेस्ट मधले मुलं आज सिलेक्ट झालेले, त्यांच्यामध्ये काय फरक आहे तोही पॉईंट्स मी पुढे लिहिला त्याच्यावर सांगतो. तर पहिले तुम्हाला SBIचे पॉझिटिव्ह पॉईंट्स कळाले, त्यानंतर SBIचे निगेटिव्ह पॉईंट्स बघून घेऊ. निगेटिव्ह पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा हा होता की भरपूर मुलांनी टेलिग्राम लाईव्ह सेशनला निग्लेक्ट केलं. त्यांना पहिलं वाटतं यार सोपं घेताय जाऊ द्या काय, अरे बाबा पण ती ग्रीप बसणं ते इझी आहे ना. SBI POला इतके इझी पझल्स येतील असं वाटलं होतं का? नो डाऊट सगळे पझल नव्हते इझी, एखादा अवघड असेल पण बाकीचे तर इझी होते. पण त्याच्यावरती जरी इझी असेल तर तेवढा फास्ट झाले का तर ते हे टच मध्ये न राहण्यामुळे झालेले. तुम्हाला फक्त येतं हे इम्पॉर्टंट नाही, सगळ्या जगाला सगळं येतं त्याच्यामधलं. ते लॉजिकचा असो, मॅथ्सचा असो, इंग्लिश असो, सगळं तुम्हाला येतं. पण त्या टाइम प्रेशर मध्ये तुम्हाला जमतंय का? आणि टेलिग्राम लाईव्ह मुळे त्यांचं प्रेशर हँडलिंग इम्प्रूव्ह झाली ना. ऑन द स्पॉट 700-800 पोरांसमोर जर तुम्ही आन्सर देताय पझलचं विदिन 3 मिनिट्स 4 मिनिट्स सगळ्यांपेक्षा टॉप 5 टॉप 10 मध्ये येताय, तर त्याला कॅलिबर लागतच ना बॉस. गंमत नाही ना, एखाद दिवशी तुक्का लागेल, दररोज थोडी तुक्का लागणार आहे. सो माझं म्हणणं आहे की याच्यात पार्टिसिपेट करा. हा निगेटिव्ह पॉईंट ज्यांनी नाही केलं त्यांनी करा, तो पॉझिटिव्हचा उलटा निगेटिव्ह झाला. दुसरा, पॅनिक झाले होते काही जण तिथे. ठीक आहे, आता हे पॅनिक जे नवीन स्टुडंट असतील ते ठीक आहे, ते ह्या फेजमधून जातील, ते घाबरतील, तिथे थोडंसं त्यांना टेन्शन येईल. पण जे जुने मुलं होते त्यांनी मात्र या फेजला ना थोडं माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह पाहिजे, इथे बिलकुल घाबरायला नाही पाहिजे. त्यासाठी पुढे तुम्हाला काही पॉईंट सांगणार आहे की तुम्ही ऑन द स्पॉट प्रेशर हँडलिंग कशी इम्प्रूव्ह करू शकता. याच्या आधी पण काही विकली टॉकला सांगितलंय, पण पुढे मी सांगणार थोड्या वेळाने, त्याच्यावरती जाऊ. पण हा एक निगेटिव्ह पॉईंट होता की काही जण पॅनिक झाले अननेसेसरी. कदाचित त्यांच्या अटेम्प्ट डोक्यात असतील किंवा पहिल्यापासूनच ठरवलं असेल एवढं करायचे, किंवा मग एकतर बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्यात चालतात. जसं ते पृथ्वी शॉच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी चालू असणार. असं सचिन तेंडुलकरचं मी स्टेटमेंट ऐकलं, तो म्हटलं की फुटवर्क म्हणजे फक्त पाय हलवणं एवढं नाही म्हणे. फुटवर्क म्हणजे तुमच्या माइंडवर नाही येतं म्हणे, तुमच्या डोक्यात काय चाललंय त्याच्यावर तुमचं फुटवर्क डिसाईड होतं म्हणे. तर सचिन तेंडुलकर ते म्हणत होता की पृथ्वी शालो तुम्ही तिथं नका क्रिटिसाइज करू, त्याच्या डोक्यात भरपूर गोष्टी चालू असणार आहे. तो बिचारा एक तर एवढा लहान आहे, एवढा तुम्ही जास्त त्याच्यावर प्रेशराईज केलं नाही म्हणे मीडियानी, त्या गोष्टी असतील. तसं मला वाटतं या पोरांचं ना तिथे जाऊन त्यांचा टॅलेंट नाहीये किंवा तुम्हाला ते पझल अवघड वाटते एवढं नाही वाटत. मला वाटतं जुन्या पोरांच्या डोक्यात भरपूर काही चाललेलं आहे, एक्स्ट्रा प्रेशर. त्यासाठी मी तुम्हाला खूप भारी सांगणार आहे पुढे, थोडं फक्त तुम्ही पेशन्स ठेवा. त्याच्यानंतर पझल्स काही जणांनी इगोर घेतलं, ते त्यांना असं चौकात उभं करून मारलं पाहिजे धरून, माहिती का, इतकं बमकवलं पाहिजे. पझल इगोर कशाला घेतात तुम्ही? तुम्हाला काय तिथं असं मोठं कोणतं तीर मारणार आहे तुम्ही, किंवा तुम्हाला कोणता असं अवॉर्ड दिला जाणार की अरे सगळ्यात अवघड पझल तू सॉल्व्ह केलं भाऊ, चल जबरदस्त तुला हा अवॉर्ड? अरे नाही ना बाबा, तिथं इगो खिशात ठेवायचा आहे. मी स्वतः पण बऱ्याच वेळेस पेपर लावतो, मी पण क्वेश्चन बघतो की नाही बाबा इथं तर थोडीशी गडबड आहे, भले आपण सर आहे काही होत नाही, सोडून द्यायचं, निर्लज्जपणे सोडायचा.
अरे ह्याच गोष्टी तर शिकायच्या ना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये, ते तुम्हाला स्पीड ब्रेकर देणारच आहे का? तुम्ही तिथे थांबणार आहे का? पटकन पुढे निघायचं स्पीड ब्रेकरवरनं. इथं मला वाटते थोडीशी गडबड आहे काही जणांची, तर ते त्या गोष्टी तुम्ही शिकून घ्या. आणि ते विकली टॉक मध्ये वारंवार सांगितलेलं आहे. आणि विकली टॉक पेक्षा पण पेपरला जायच्या अगोदर एक सेशन घेतलं जातं बघा, प्रत्येक पेपरला जायच्या अगोदर प्लेलिस्ट मध्ये आहे, ते सेशन्स मधल्या गोष्टी फॉलो करत जा. तिथं सांगितलेलं आहे की सिम्प्लिफिकेशन जरी आलं तर तुमचा इगो खिशात ठेवायचा आणि पुढे निघायचं. या गोष्टी फॉलो नाही करत मुलं तर मग हा तुमचा लॉस आहे. आणि जर तुम्ही ही गोष्ट नाही शिकले ना तर तुम्ही पुढे नाही जाणार कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. भले तुम्ही किती टॅलेंटेड आहे, तुमच्या ग्रॅज्युएशनला किती मार्क असो, तुम्ही 10वीला मेरिटमध्ये असो, 12वीला मेरिटमध्ये असो, बोर्डात असो, काही मॅटर नाही करत ते. इथं तुम्हाला तुमचा कॉमन सेन्स प्रॅक्टिकल अप्रोच लावायचा आहे. क्लिअर? तर हे झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स. आमच्या साईडने काय पॉझिटिव्ह पॉईंट झाले, सगळ्यात महत्त्वाचं मला ऑलिवूडची खुशी झाली. रिझन, मी स्वतः पण पेपर बघितला, पेपर एकदम व्यवस्थित बघितला मी क्वांटचा. ऑलिव्ह बोर्डचे जे प्रॉफिट अँड लॉसचा क्वेश्चन होता की 100%ला 40% एमआरपी वाढवली, मग 20% पहिले जे 25% होते ते 20% प्रॉफिटने विकले, त्याची जी लँग्वेज होती ना, त्यात हे नव्हतं कळत की 40% वाढवल्यानंतर उरलेले 20% त्याच्यावर इन्क्रीज केलेले का आधीच्या कॉस्ट प्राइसवर घेतली. तर अशी लँग्वेज भरपूर मुलांनी मला जेव्हा डाऊट्स पाठवले होते या टेलिग्राम युट्यूब लाईव्हसाठी, त्याच्यामध्ये ऑलिव्ह बोर्डची मी लँग्वेज बघितली होती. तर मला ऑलिव्ह बोर्डच्या वर्ड प्रॉब्लेमवरच्या कमांडमुळे तर खूप मला असं वाटतंय की मुलांना फायदा होईल. इतका जास्त एसबीआय पीओला नसेल झाला, पण पुढे होईल. आणि त्यातला मला एक क्वेश्चन तर तसा दिसला, तर मला असं वाटतंय की अजून पण की ऑलिव्हचे ज्यांनी ते केलेले त्यांना खरंच फायदा होईल. दुसरा मुलांनी फीडबॅक दिला होता लॉजिकसाठी की ऑलिव्हचे आम्ही पझल्स केले होते ते खूप अवघड होते म्हणे सर, पण त्याच्यामुळे तिकडचे पझल आम्हाला खूप सोपे वाटले. तर ऑलिव्ह करा. त्याला आम्ही मागे कंप्लेंट मारली होती की यार तुम्ही लेवल थोडीशी कमी करा, आणि नंबर सिरीज आणि सिम्प्लिफिकेशनचा तर प्रॉब्लेम आहे, ते दोन प्रॉब्लेमचे सॉर्ट आउट करणार होते. पण लेवल बद्दल मला असं वाटतं आता त्यांना परत सांगावं लागेल की नाही यार तुमचं बरोबर चाललेलं आहे, कारण की ती लेवल प्रिपेअर केल्यानंतर काहीच वाटत नाही आणि मुलांना त्या झोनमध्ये टाकावं लागेल. तर ऑलिव्ह एक मला प्लस पॉईंट वाटला. दुसरा म्हणजे फातिमा मॅमचे युट्यूबचे सेशन्स, त्याच्यात एका सेशनला तर वैभव सर ॲब्सेंट होते, तर मी स्वतः इथं बसलेलो होतो आणि मी स्वतः तिथून हँडल करतो, टायमर विमर लावून देत होतो मॅडमला, मॅडम शिकवत होत्या. तर त्या सेशन्समध्ये मॅडमनी सांगितलं होतं की आप लिख के ले लो म्हणे की एसबीआय पीओ को इतना इतना आएगा, काय ते ईडीएम्स आणि फ्रेजेसचं. आणि त्या दिवशी आम्ही तो व्हिडिओ प्ले पण केला, कमेंट पण केली वैभव सरांनी त्याच्यावर मागच्या एका व्हिडिओवरती. तर आम्ही ते त्या दिवशी दाखवलं पण युट्यूबमध्ये. तर माझं म्हणणं काय की एसएसएच्या जेवढ्या पण ऍक्टिव्हिटीज चालू आहे त्या फक्त जस्ट फॉर द सेक नाही चालू की हा चला मुलांना काहीतरी सांगावं किंवा आम्ही काहीतरी घेतोय म्हणून घेतोय, असं बिलकुल नाहीये. प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये क्वांटचं युट्यूब लाईव्ह सेशन असतं, त्याच्यात मी तुमचे सगळ्यांचे सजेशन घेतो की कसं करायचंय काय नाही करायचं, तुमचे फीडबॅक द्या. त्या फीडबॅकनुसार आम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट करतो. लॉजिकची इम्प्रुव्हमेंट सर करता, मॅडम मॅथ्सचा करता, लॉजिक इंग्लिशची करता. तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकून आणि मॅडमच्या याच्यामध्ये आता इतका फरक कशामुळे पडलेला आहे, मॅडमनी मागे भरपूर एक्झाम्स तिथे जाऊन बघितलंय की इंग्लिशचा पेपर कसा असतो. तर मॅडमनी तो बघितल्यामुळे ना मॅडमला ते न्यू पॅटर्न भरपूर आयडिया लागलेली आहे की या पेपर नंतर या मुलांनी असं पेपर सेटरने असं केलं, यानंतर पेपर सेटरने असं केलं. तर मॅडम पण स्वतः तशा टाईपचे न्यू पॅटर्नचे क्वेश्चन बनवून टाकताय पीपीटी मध्ये. तुम्ही जर नसेल केलं तर त्या ऑपॉर्च्युनिटीज मिस नका करू. तुम्ही विचार करा ना, तुम्हाला जर 6, 7, 8 वेळेस एक्झामला पाठवलं किंवा पेपर बघून या, तर तुम्ही स्वतः डोकं लावू शकता ना पेपर कसा होण्याचा. आणि मॅडम तर पीएचडी होल्डर आहे, मॅडमला 17-18 वर्षाचा एक्सपिरियन्स इंग्लिश मधला. तर मॅडम आता लगेच कळून जाईल की यांचा काय सध्या माइंडसेट चाललाय आणि काय हिशोबाने मॅडम पेपर सेट करताय. तर मग ही गोष्ट तुम्ही बघा की जर आम्हाला तो एक्सपिरियन्स येतोय तर आमचा एक्सपिरियन्स यूज करून घ्या ना. मी 6-7 वर्षापासून हेच करू लागलोय मॅथ्सचं. त्यामुळे मी मागच्या एसबीआय पीओचा तुम्ही रिव्ह्यू बघितला असेल ना, 4 क्वेश्चन आपल्या नोट्स मधले ऍज इट इज होते. मग तुम्ही म्हणाल सर बाकीच्या एक्झामला येत नाही का आपल्या नोट्स मधले? अरे बाकीच्या एक्झामला येतं, पण ही एसबीआय पीओ आहे, याच्यामध्ये दरवेळेस काही ना काहीतरी ट्विस्ट किंवा थोडीशी लेवल अप केलेली असते. बट यावेळेस ते जे बघितलं ते बघून खूप खुशी झाली की पोरांनी जर हे नीट केलं ना तर खूप फायदा होईल. त्यामुळे एकच रिक्वेस्ट आहे की जेवढ्याही ऍक्टिव्हिटीज आपण करून घेतोय, मग ते क्लासवर्क असो, होमवर्क असो, टेलिग्राम लाईव्ह असो, युट्यूब लाईव्ह असो, सगळ्या ऍक्टिव्हिटीजना प्रॉपरली पार्टिसिपेट करून करा. आणि जेवढे मुलं सिलेक्ट झाले ना, तुम्ही कोणाला पण त्या एसबीआयचे आता जे 75+ रिझल्ट आले ना एसबीआय क्लर्कचे, कोणालाही कॉन्टॅक्ट करा, माझ्याकडनं नंबर घ्या त्यांचा, त्यांना विचारा. तुम्हाला तेच सांगतील सर याच्या बाहेर करायची काहीच गरज नाही. आता प्रशांतशी काल बोललो तुम्ही, रात्री 10:30 पर्यंत चालू होतं बोलणं. त्याचं म्हणणं सर त्या ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट म्हणे सगळ्यात बेस्ट म्हणे. माझी इतके दिवस रिझल्ट नव्हते कारण मी ऑलिव्ह बोर्डच्या टेस्ट कधी देतच नव्हतो. आता मला कळालं म्हणे की लेवल कशी इन्क्रीज होते, प्रेशर हँडलिंग कळाली, पेपरमध्ये जाऊन काहीच नाही वाटलं. 91 अटेम्प्ट आहे त्याचा आणि 80 मार्क्स आहे त्याला. ईडब्ल्यूएस मध्ये तो सिलेक्ट झालेला आहे. 91 अटेम्प्ट आणि 80 मार्क्स. कारण प्रेशर हँडलिंग कळाली, पेपर कसा जरी असला तरी आपण हँडल करू शकतो. घाबरायचं नाही, फक्त शेवटपर्यंत टिकायचंय आणि राईट अॅक्युरेसी ठेवायची. तर भरपूर इम्प्रुव्हमेंट त्याच्यात पण झाली. मागे मंगेशनी पण ऑलिव्ह बोर्डच्या लॉजिकसाठी खूप तारीफ केली होती, मेनसाठी, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. सो बेसिकली आता इथं कन्क्लूड करतो मी एसबीआय पीओचा रिव्ह्यूचं. एवढंच सांगायचं होतं की बाबा सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. मी म्हणाल बाकी काही नाही केलं तरी चालेल, आम्ही जेवढं सांगतोय ना तेवढं जरी फक्त तंतोतंत फॉलो केलं तरी चालतं. क्लिअर? आणि या 75+ जे रिझल्ट आहे ना, हे सांगायला मला काहीच लाज नाही वाटत आहे. 75+ जेवढे पण रिझल्ट आहे त्याच्यामध्ये 4 ते 5 रिझल्ट असे जे क्लासचे नाहीयेत. ते म्हणाले की सर आम्ही नाशिकवरनं म्हणा किंवा अमरावतीवरनं म्हणा फक्त लॉकडाऊन मध्ये विकली टॉक आणि तुमचे ते व्हिडिओ सगळे क्लासच्या जेवढ्या पण ऍक्टिव्हिटी तेवढा फॉलो केला, त्याच्या बाहेर काहीच नाही केलं आणि आज रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही तुमच्या पण स्टुडंटला सांगा की अरे बाबा या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे. बाहेरचे तर मुलं करतात ते तुम्ही पण करा.
3 ते 4 जणांनी मला ते सांगितलं की सर आम्ही भलेही एवढं दूर आहेत पण आम्ही फक्त तेवढा ऍक्टिव्हिटी फॉलो केलेलं आहे. आणि ते म्हणतात सर त्याच्याबाहेर खरंच काही करायची गरज नाही म्हणे, कारण त्यात सगळा प्लॅन क्लिअर होऊन जातो. आणि तुम्ही विचार करा ना, एखादा माणूस जर त्या फील्डमध्ये 6-7 वर्षापासून आहे तर त्याला त्यातलं सगळं ठिकाणी माहित असणार आहे ना. तुम्ही ड्रायव्हिंगच्या क्लासला गेल्यानंतर त्या ड्रायव्हरला शिकवता का की नाही यार असं केलं तर तो म्हणाल ना अरे मी ड्रायव्हिंगचा क्लास घेतोय मला माहिती ना कशी गाडी चालवायची. तसं माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त फॉलो करा. डॉक्टरला गेल्यावर आपण डॉक्टरला सांगतो का की डॉक्टर हे करायला पाहिजे म्हणून, नाही ना. बऱ्याच वेळेस मुलं मॉक टेस्ट अनालिस्टला सांगतात, मी त्यांना काय म्हणतो फक्त एक मॉक टेस्ट द्या, 3 मॉक टेस्ट द्या मला कॉन्टॅक्ट करा. नाही करत बरेच जण कॉन्टॅक्ट. कसं जसं डॉक्टर करतात ना, काहीतरी टॅबलेट्स लिहून देतात 15 दिवसानंतर परत आपण जातो डॉक्टर 15 दिवसानंतर, नाही आपल्याला वाटतं बरं झालं आता काय जायची गरज आहे. अरे पण त्याच्या मागे काही ना काही लॉजिक असताना सांगतील ना ती पुढची स्टेज काय म्हणून. तशी आम्ही पण तुम्हाला कधी कधी पुढची स्टेज सांगत असतो पुढे मागच करत नाही, मग सांगतच नाही पुढचं काही जणांना. तर जे रेग्युलरली फॉलो करतात वीकली टॉक त्यांना माहिती की प्रत्येक वीकली टॉक मध्ये काही ना काही ऍड होईल. आणि वीकली टॉकचा मला एक प्रॉब्लेम काय वाटतं काही मुलांचा, ज्यावेळेस तुम्ही डिप्रेशन मध्ये असता, ज्यावेळेस तुम्हाला टेन्शन येतं बस तुम्ही त्यावेळेस वीकली टॉक बघता. आणि ज्यावेळेस तुमचं सगळं ओके हॅपी चालू त्यावेळेस तुम्ही बघत नाही. आता काय गरज आहे म्हणून आपल्याला. अबे तसा मूर्खपणा करू, कारण प्रत्येक वीकली टॉक मध्ये काही ना काही कुठे ना कुठे पॉईंट्स असतो जो तुमच्या कामाचा आहे. आणि मला सांगा हा वीकली टॉक मी स्वतः माझ्या हिशोबाने बनवतोय का? नाही, बिलकुल नाही. फातिया मॅडमचे इनपुट्स असतात, यश सरांचे इनपुट्स असतात, तुमचे इनपुट्स असतात, जुन्या स्टुडंटचे इनपुट असतात. जेव्हा ऑफलाईन चालू होतं ना त्यावेळेस तर अभिराजचे सगळे इनपुट्स असायचे. लिटरली अभिराजचा मेसेज मी ऍज इट इज वाचायचो आणि मला हे अभिराजचं खरं अप्रिशिएट करायचे. मागच्या वेळेस अभिराजची इच्छा होती की सर सुपर 30 म्हणजे 30 जणांचे तरी रिझल्ट यावे एसबीआय क्लर्कचे, आणि मागच्या 43 आले होते. तर अभिराजला म्हणजे इतके मेसेजेस आले होते, अर्धे मेसेज डायरेक्ट अभिराजच्या नावाने होते की सर अभिराज सरांना थँक्यू सांगा. मला नव्हते थँक्यू म्हणत, मॅडमला नव्हते थँक्यू म्हणत, अभिराजला म्हणत होते, कारण अभिराजने तेवढी मेहनत घेतली होती मुलांच्या याच्यामध्ये. आणि यावेळेस तर अभिराजला पहिले पोस्टर पाठवलं, म्हटलं भाऊ 75+ आलेले जे तू तिथं स्टार्ट केलं होतं ऑफलाईन मध्ये ELC मध्ये की सर रिझल्ट आणायचे पोरांचे. आणि त्यांनी ज्या पण टिप्स दिल्या होत्या मुलांना, कारण त्यांनी 23 मेन्सच्या एक्झाम दिल्या होत्या 23, आणि त्याच्यानंतर त्याला फेल्युअर आलेलं होतं. 23 नंतर त्याला सक्सेस भेटलेला आहे. तर त्याचा तो एक्सपिरियन्स आम्ही वापरला. तसं त्याचा एकट्याचं नाव नाही घेते मी, पण जेवढे पण मुलं होते, अभिराजचा खूप सिंहाचा वाटा आहे. अभिराज झाला, खुशाल झाला, आकाश झाला, सगळे स्वप्नीलचा ग्रुप सगळे. तर या जुन्या मुलांना खूप जास्त सजेशन देतात आम्हाला. ते सजेशन फक्त मी वीकली टॉक मध्ये वाचतो. बऱ्याच वेळेस आता आज मेन्सचं सांगायचं ना, आता भरपूर जणांनी मी काल कॉल केला होता यार यांचं मेन्सचं म्हटलं तुम्हाला काय वाटतं, मग ते मला काही पॉईंट सांगतात, ते पॉईंट्स मी तर कंटिन्यू करतो. सो बेसिकली हे सगळं सिलेक्टेड मुलांचाच वीकली टॉक जो मी तुम्हाला कन्वे करतोय, म्हणून तुम्ही ते फॉलो करा. तुम्हाला भले माझ्या काही गोष्टी नसेल आवडत तर नका करू, पण हे पोरांच्या बाबा एवढं तरी फॉलो करा. क्लिअर? ओके. आणि तुमचे रिझल्ट आले पाहिजे का, आता पुढच्या वेळेस जेव्हा इथं असं नाव जाईल नाही तर रिझल्ट येतील ना, तुमचे रिझल्ट आले पाहिजे या मोटिवेशननी करा. भरपूर मुलं होते क्लासमधले जे क्लासमध्ये जसं आम्ही वीकली टॉक घ्यायचो ना, तर प्रोजेक्टर वरती तिथे काय लावायचो, डायरेक्ट फेलिसिटेशनचा फोटो लावायचो आणि मग वीकली टॉक स्टार्ट करायचो. आणि प्रत्येक वीकली टॉक मध्ये मागे पूर्ण फोटो दिसलेला असेल त्यांचा. बऱ्याच जणांना ते असं कसतरी व्हायचं की यार इथं आपला फोटो पाहिजे. आणि पोरांनी दुसऱ्या वर्षी रिझल्ट आणले, दुसरा फेलिसिटेशनचा फोटो तिथे त्यांचा फोटो असायचा. ते म्हणजे सर आम्हाला हे बघायचं होतं की आम्ही रोज त्या फोटोकडे बघायचो, यार हे पोरांचे फोटो आमचा कधी आणि त्यांचा फोटो आला. तसं यावर्षी पण खूप जणांनी मेहनत घेतली, पण कोरोनामुळे आपलं झालं नाही फेलिसिटेशन, पण नंतर जोरात करू आपण. ठीक आहे, आता टॉपिक डायव्हर्ट न करता पटापट पुढे जाऊ आपण. ECGC आणि IBच्या एक्झामसाठी, ECGC आणि IBच्या प्री एक्झामसाठी मुलांचं म्हणणं होतं सर काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, ECGC आणि IBची प्रीची एक्झाम तुम्हाला आत्ता जरी द्यायला लावली तरी तुमचं कॉन्ट, LR आणि इंग्लिशचा पेपर खूप व्यवस्थित जाईल. फक्त GK आणि जनरल स्टडीज तुम्हाला करावं लागेल. त्याच्यासाठी लुसेंट पब्लिकेशनचं बुक वापरा, जे IBला सिलेक्ट झालेलं एक स्टुडंट आहे. त्यांनी पण सांगितलं सर एवढंच करायला लावा, दुसरं काही करायला लावू नका. त्याचं मी नाव घेऊन नाही सांगू शकत, तुम्हाला माहिती सांगलं. ठीक आहे, तर ह्या प्रीसाठी तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही. मग सर आम्ही IB आणि ECGCच्या मागे असं स्पेशली पळायची गरज नाही का? बिलकुल नाही. तुम्ही तुमचे नॉर्मल ज्या तुम्ही ऍक्टिव्हिटीज पुढे सांगणार आहे मुलांना तेवढ्या जरी केलं तरी चालतं. फक्त याच्यामध्ये तुम्हाला GK ऍड करावं लागेल. GKचं मी आज सांगणारच आहे कसं करायचं. आणि जनरल स्टडीजसाठी लुसेंट पब्लिकेशनचं तुमच्याकडे आहे, लुसेंटचं एक बुक वापरलं तरी चालतं. क्लिअर? सो ECGC आणि IB वाल्यांनी बिलकुल टेन्शन नका घेऊ, तुम्ही एकदम राईट ट्रॅकवरती आहात. क्लिअर? त्याच्यानंतर आता जुन्या मुलांवरती आपण. जुन्या मुलांचं सगळ्यात महत्वाचं त्यांचं म्हणणं, आता मी जो स्टडी प्लॅन सांगणार आहे पुढे, स्टडी प्लॅन कोणासाठी, या 5 एक्झाम्स त्याच्यात सगळं क्लिअर करणार आहे. बट त्याच्या अगोदर मला थोडंसं बोलायचं फक्त. आता जेवढ्या जुन्या मुलांशी मी पण बोललो मागच्या काही दिवसामध्ये किंवा बाकी सगळेजण बोलताय ते आम्हाला रिव्ह्यूज देत आहे, सगळ्यात महत्वाचं ना तुमचा आता माइंडसेट क्लिअर ठेवा. तुमच्यामध्ये टॅलेंटची कमी आहे असं बिलकुल नाहीये, तुम्हाला कॉन्सेप्ट येत नाही असं बिलकुल नाहीये. तुमचा एक माइंडसेट खूप पॉझिटिव्ह पाहिजे. त्यासाठी तुम्ही चांगल्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये पाहिजे. तुम्ही थोडेसे मित्र मैत्रिणी तुमच्या घरच्या लोकांचे त्यांच्याशी बोला, त्या गोष्टी क्लिअर ठेवा. तुमचा तो कॉन्फिडन्स येऊ द्या. असं राग चिडचिड करू नका. भरपूर स्टुडंट सोबत बोलतो मी, ते म्हणतात सर आम्ही घरच्यांसोबत आता नीट बोलत नाही, ते फक्त रिझल्ट म्हणताय, ते कम्पेअर करताय फॅमिली दुसऱ्यांसोबत, रिलेटिव्ह सोबत, आमच्या गावातला हा मुलगा सिलेक्ट झाला म्हणून. ते सगळं खरंय. त्यांच्याशी बोला, त्यांना कन्व्हिन्स करा. ते नसेल होत तर आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांना सांगू की तुमचं पोरग तुमची मुलगी चांगला अभ्यास करते, त्यांना थोडासा सपोर्ट करा. ते पण सपोर्ट करतील, कारण ही फेज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पुढचे 2 महिन्यांची बरं का. त्यामुळे एक तर पहिले घरच्यांसोबत कॉन्फिडन्स क्रिएट करा. दुसरा, चांगले मित्र मैत्रिणी जे पण तुमच्या ग्रुप्समध्ये जे पॉझिटिव्ह राहतायत,
निगेटिव्ह आले नाही बरं का, की यार हे असंच आहे, एसबीआय पीओ अवघडच आहे ना, आयबीपीएस पीओ अशीच आहे ना, आपल्याकडनं होत नाही ना, आपण 1.5 वर्ष झालं 2 वर्ष झालं सोडून देऊ का, हे बिंडोकपणा आहे सगळा. तर पॉझिटिव्ह लोकांसोबत राहा. सगळ्यात पहिले आजच्या विकली टॉक नंतर तुम्हाला पहिले हे करायचंय की आता इथून पुढे जेवढा अभ्यास करणार तुम्ही तो कंटिन्यू पॉझिटिव्ह फ्रेम ऑफ माइंड मध्ये पाहिजे. त्यासाठी द सिक्रेट नावाचं बुक रेग्युलर बेसिसवर वाचा असं माझं सजेशन होतं. ज्यांना पटलं त्यांनी करा, ज्यांना नाही पटलं त्यांनी नका करू, काही प्रॉब्लेम नाही. बट ऍटलीस्ट चांगले लोक ठेवा आणि जो काही तुमचा 2, 3, 4, 5 जणांचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये एकमेकांना अप्रिशिएट करा, जे आपण चांगल्या गोष्टी ते करत असतील त्या गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुसरी ही कंपल्सरी टास्क आहे. कंपल्सरी टास्क आहे काय? इमिजिएट बेसिसवर काय करायचे, तुमच्या कॉन्टॅक्ट मधले जेवढे पण सिनियर होते त्यातला कोणत्या पण एका सिनियरला पकडा, ज्यांनी जो आज बँकेमध्ये कोणी तुमच्या सिनियर असो, तुमच्या सोबतचा मित्र असो, काही असो, त्याला एकाला कॉल करा त्याच्या फ्री टाइम मध्ये आणि त्याच्यासोबत डिस्कस करा की ज्यावेळेस तुला फेल्युअर आलं होतं किंवा ज्यावेळेस तुला मेन्सचं प्रिपरेशन करायचं होतं किंवा इतक्या सगळ्या गडबडी होत्या, एवढेच कमी अटेम्प्ट झाले होते, तुझा काय माइंडसेट होता, त्याने अभ्यास कसा केला हे नका विचारू बरं का, ते आपण सांगतो इथे. मी फक्त विचारतो की त्याचा माइंडसेट काय होता. जे मला मुलांनी कॉन्टॅक्ट केले ना, तर हा रिझल्ट नाही आला मग हे असं वाटतंय, किंवा अटेम्प्ट कमी झाले, किंवा पेपरमध्ये जाऊन प्रेशर आलं, किंवा हात थरथर कापत होते आणि मग बाकीच्या गोष्टी डोक्यात चालू होत्या, फक्त त्यांच्यासोबत चर्चा करा. कोणी नसेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला 3-4 नंबर देऊन टाकतो आताचे रिसेंट मधले जे मुलं सिलेक्ट झालेले. तेव्हा त्यांना फक्त विचारा की तुमचा माइंडसेट काय होता, तुम्हाला हे टेन्शन नव्हतं येत का, तुम्ही टेन्शन नव्हते घेत का. ते 100% सांगतील की आम्ही पण या फेजमधनं गेलेलो आहे, बट आम्ही असं असं केलं तर आम्हाला ते टॅकल झालं. तुम्ही त्यांच्यासोबत डिस्कस करा. मी तर सांगतोच, पण मला असं वाटतं की रिअलिस्टिकली तुम्ही 2-3 जणांसोबत बोला, तुम्हाला बोलून ना मोकळं वाटेल आणि तुम्हाला नंतर कळेल की यार काही प्रॉब्लेम नाही, यार आपल्यासारखंच यांचं पण. जो मुलगा आयबी मध्ये सिलेक्ट झाला ना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये, काही असा वेगळा स्टुडंट नव्हता, एकदम नॉर्मल फॅमिलीतला पोरगा आहे. तो सिलेक्ट झाल्यामुळे तो पण म्हणत होता की सर मुलांना फॉर्म भरायला लावा. तसं मला म्हणायचं की ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टी कळतील की नाही अरे नॉर्मल आहे, हा पण सिलेक्ट होऊ शकतो, आपण येऊ शकतो. भरपूर जणांना ऍडिशन सबस्ट्रॅक्शन येत नाही बॅच चालू झाल्यावर, पण ते पण आज बँकेमध्ये आहे, कारण ती प्रोसेस कंटिन्यू करावं लागते. तर माझं म्हणणं जर तुम्ही बँकिंगची फील्ड निवडलेली, एमबीएची फील्ड निवडलेली इकडची ना, तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज आहे की सिलेबस एवढूच आहे, तोच फक्त रिपीट 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 करायचा. मग करा ना, काय प्रॉब्लेम आहे. आधी सिनियर्सनी असंच केलेलं आहे, फक्त त्यांच्यासोबत एकदा बोला, ही कंपल्सरी टास्क आहे. ठीक आहे. एक तर पॉझिटिव्ह राहा आणि दुसरं त्यांच्यासोबत एकदा डिस्कस करा, त्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स येईल. आणि असं रेग्युलर बेसिसवरती 7-8 दिवसानंतर तुमच्या मित्रांमैत्रिणींसोबत थोडंसं डिस्कस करत जा, थोडं मोकळं व्हा, मनामध्ये नका त्या गोष्टी भरून ठेव, त्याच्यामुळे करायची थोडासा प्रॉब्लेम येतो. मी परत परत सांगतोय बरं का, असे आम्हाला खूप रिझल्ट दिसलेले. बिलकुल असं वाटत नव्हतं की यार यांच्याकडनं एवढी मोठी लेवल पार होईल का, आणि त्यांनी हळूहळू कन्सिस्टंटली करत 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 बरोबर केलेलं आहे ते. तसं माझं म्हणणं तुमच्या बरोबर पण होईल, तुम्ही फक्त टिकून राहा. किती स्टुडंट्स होते बरं का, जे तुमची बॅच चालू झाली त्यावेळेस बॅच लावली त्यांनी, बॅच संपेपर्यंत त्यातले जवळपास 60-70% पोरं तर गायब होऊन जातात. एकदम शेवटी तुम्ही आठवावर प्रत्येक वेळेस कंपाऊंड इंटरेस्ट आपला शेवटचा टॉपिक असतो, तुम्ही आठवा कंपाऊंड इंटरेस्ट पर्यंत किती मुलं टिकतात. समजा 100ची बॅच असेल तर शेवटी हार्डली 30-40 मुलं क्लासमध्ये असतात. त्या 30-40 मध्ये पण नंतर जस्ट फॉर द सेक करायचं म्हणून केलेलं असताना हळूहळू अशी गळती जाते आणि शेवटी कुठेतरी फक्त 10 मुलं जे शेवटपर्यंत कॉम्पिटिशन मध्ये जातात. असं प्रत्येक यायचं म्हणजे त्या बॅच मध्ये फक्त 10% मुलं ऍक्च्युअल कॉम्पिटिशन मध्ये जात आहे. तर माझं म्हणणं की तुम्ही पण टिकून राहा, थोडं थांबा. तिथे धोनीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की जर तुम्हाला एकदम अनप्लेएबल बाउन्सर आला तर तुम्ही काय करता, उभं राहता. तिथे उभं राहा, तो स्कोरबोर्ड बरोबर रोटेट होत राहणार आहे. तर थांबा तिथे, फक्त पेशन्स लूज नका करू. आणि हे माझं ऐकण्यापेक्षा माझं म्हणणं की तुम्ही ना एक काम करा, 2-3 जणांसोबत बोलाच. आणि ह्यावेळेची तुम्हाला ही टास्क आहे, अभ्यास करायच्या आधी, ग्रुप स्टार्ट करायच्या आधी पहिले एखाद्या सिनियर सोबत बोला, नंबर माझ्याकडनं घ्या. ठीक आहे. चला पुढे जाऊ आपण. आणि लगेच मेसेज नका करू विकली टॉक नंतर. आता मी ऍक्च्युअली पेपरला चाललोय आयबीपीएस पीओच्या सप्लिमेंटरी एक्झामच्या, त्याच्यामुळे नंतर नक्की बोलेल मी तुमच्याशी. ठीक आहे. सो आता पहिलं तर माइंडसेट, दुसरं म्हणजे कंपल्सरी एक सिनियर सोबत बोलायचंय आणि तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा, निगेटिव्ह राहू नका. त्यासाठी तुम्हाला परत एक एक्झाम्पल देतो. आता सगळा विषय चाललाच आहे म्हणून. तर कपिल गिराम सोबत मी बोलत होतो, त्याचं म्हणणं होतं सर मला आरबीआयला 83.75 मार्क्स आलेले, 83.75 काहीतरी, आणि 84चा कट ऑफ होता ओबीसीचा. आणि मग सर माझ्याकडनं होतच नाही, तेच रंडबिंड चालू होतं. त्याला म्हटलं अरे मूर्खा, 83.75 काय जोक आहे का आरबीआय मध्ये आणणं? तर तू ह्या गोष्टीचा विचार कर ना की 83.75 आणले, फक्त अर्धा आला असता तू लगेच ढगात गेला असता, माझा निघाली म्हणून प्री. तर तुमचा अर्ध्या मार्कनी गेले म्हणजे तुमच्यात काही फेल्युअर आहे का, तुम्ही काहीच करत नाही असं आहे का? तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे बघणार आहे की आपण एवढं केलेलं. फायनल मॅच मध्ये मुंबई इंडियन्स आणि सीएसके समजा, आणि मुंबई इंडियन्स हारली, तुम्ही म्हणणार आहे का सीएसके वाईट आहे म्हणून? अबे ते फायनल पर्यंत पोहोचले तर त्यांच्यात पण दम आहे ना. तसं तुम्ही पण एवढा स्कोर आणताय. आता ज्यांच्या मुलांचा एसबीआय क्लर्क नाही निघालेला, 77 मार्क आहे, 70 मार्क आहे, मी म्हणतो 70च्या वरती ज्यांचे पण मार्क्स आहे ना, भरपूर चांगला स्कोर आहे तुमचा. आणि काहींचा एकदमच 50 आणि 45 असे पण स्कोर आलेले. तो दिवस खराब असेल, सगळं तुमच्या फेवरमध्ये नाही गेलं. ती ब्राझील पण त्यावेळेस 7-1 हरली होती जर्मनी विरुद्ध, आठवते ना वर्ल्ड कप मध्ये. मग होता कधी कधी रे, काय होत नाही ना. पण माझं म्हणणं की दॅट डज नॉट मीन की तुम्ही स्वतःवर डाऊट घ्यायला चालू करा, मला काहीच येत नाही मी काय करू. तर ह्या गोष्टी थोड्या सेन्सिबली वापरायच्या. आणि तुम्ही या फील्डमध्ये ना, इथं तुम्हाला वेळच नाही रडायला पडायला. 10-10, 15-15 दिवसात एक्झाम आहे. पुढच्या 30 दिवसात 29 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 30 दिवस बी नाही, 30 दिवसात 5 मेन्सची एक्झाम आहे.
कुठे असतं का असं? एमपीएससी साईडला गेले कधी तर बघा, तिथे एक एक्झाम झाल्यानंतर पुढच्या एक्झामला वेट करावा लागतो. प्रीची एक्झाम रिझल्ट लागेपर्यंत मेन्स चालू करत नाही पोरं, की जाऊ द्या प्रीने निघाली तर तसं नको व्हायला. तसं ऍग्रिकल्चरची बोंब होते बघा, एकच एक्झाम असते वर्षभरात, बसतात बोंबलत. त्याच्यामुळे म्हणतोय जनरल बँकिंगला उतरा, एवढ्या सगळ्या एक्झाम्स आहे, पटापट पटापट निघायचं, रडायला वेळच कोणाकडे तुमच्याकडे, पुढची एक्झाम जाते तोंडावरती. तर थोडंसं सेन्सिबली प्रॅक्टिकली थोडं एनर्जी ठेवून करा आणि थोडा माइंडसेट असा हे करा ना, की यार नाही मला फोडूनच काढायचंय. सांगायला पण होईल ना तुम्हाला, की हा मी डाऊन झालो होतो लाईफमध्ये, बट मी नंतर परत कमबॅक केला, परत बाउन्स बॅक केला. कितीतरी लोकांनी बाउन्स बॅक केलेला आहे. जॅकमाच्या एवढ्या स्टोरी ऐकलेल्या तुम्ही, त्या स्टोरीतनं काय शिकले तुम्ही? जर परत रडत बसता की नाही यार माझ्याकडनं होत नाही, तर मला ही गोष्ट कळत नाही यार, ही गोष्ट केली पाहिजे. कोणीतरी विचारत होतं मला कालच, की सर तुमच्या एनर्जीचा सोर्स काय? सगळ्यात मोठा एनर्जीचा सोर्स आहे स्टुडंट्स. काही काही मुलं आम्ही असं बघतो ना, की एवढ्या बिकट परिस्थितीतनं अभ्यास करतात यार. त्या एक दोन मुली अशा ज्यांनी भांडे घासायचे कामं केलेत बाकीच्यांच्या घरी आणि तेव्हा त्यांचे रिझल्ट आलेले. तर यार एवढं जर पोरं मेहनत करतात, आपल्याकडे तर सगळ्या फॅसिलिटी ना, मग आपण नाही करायला पाहिजे का? तेवढं नाही करू शकत का आम्ही तुमच्यासाठी? तसं तुम्ही आमच्यासाठी करा, तुमच्या पेरेंट्ससाठी करा, अजून बाकीच्यांसाठी करा, करू शकतात. फक्त थोडीशी जिद्द ठेवा, घाबरू नका. आणि घाबरले तर एवढं जग आहे ना तुमच्या सोबत शेअर करायला, शेअर करा त्यांच्यासोबत. ठीक आहे. सो आता स्टडी प्लॅन वरती येतोय मी आता. ठीक आहे. आणि ऑलिव्ह बोर्ड साठी मेंटली टफ राहा. ऑलिव्ह बोर्डचा खूप जणांनी तारीफ केली बरं का, ज्यांनी एसबीआय क्लर्क सिलेक्ट झाले. सगळ्यात पहिले तर एसबीआय क्लर्कचे जेवढे पण रिझल्ट आले त्यात मी सगळ्या पोरांना पहिले हे चेक केलं की तुमची इंग्लिश कशी आहे. तर भरपूर जणांची इंग्लिश चांगली होती. असं म्हणजे चांगली होती म्हणजे इन बॉर्न इंग्लिश चांगली होती असं नव्हतं. त्यांनी इंग्लिशवर कमांड आणली ओव्हर द टाइम्स अभ्यास करून करून. आणि त्यातले भरपूर जण हे सांगत होते की सर आम्ही विकली डॉकमध्ये ऐकलं होतं की जोपर्यंत इंग्लिश इम्प्रूव्ह होत नाही तोपर्यंत सिलेक्शन होत नाही. असे पण त्यांचे डायलॉग आहे. म्हणजे एक कळालं की यार इंग्लिशवरती तुम्ही इम्पॉर्टन्स द्या. ठीक आहे. दुसरं त्यांचं म्हणणं होतं, खूप कमी जण होते ज्यांचा इंग्लिशचा प्रॉब्लेम होता, बट त्यांच्या बाकी सब्जेक्टवर खूप अति जास्त कमांड होती, अति जास्त, त्याच्यामुळे ते झालेले. दुसरं ग्रुप मेंबर्सवर सोबत डिस्कशन करा, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ग्रुप मेंबर्स पाहिजे असतील तर मी भरपूर जणांना आता रेफरन्स दिले मागे. आता यावेळेसचे पाहिजे असतील तर जाताना शेवटी अनाउन्स करतो, वेळ जाईल. पटकन पुढे होता. एसबीआय पीओ, आयबीपीएस पीओ, आरआरबी पीओ, आयबीपीएस क्लर्क आणि आरआरबी क्लर्क अशा 5 मेन्सच्या एक्झाम आहे. एक ऍग्रीची. ऍग्रीवाल्यांसाठी पटकन शॉर्टमध्ये सांगतो. ऍग्रीवाल्यांनी जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत चुपचाप ऍग्रीचा अभ्यास चालू ठेवा, जे आपण आधी डिस्कस केलं होतं. रिझल्ट लागल्यानंतर पुढचं बघू. रिझल्ट लागल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की एखादी ती मॉक टेस्ट वगैरे घ्यायची तर किसन रेवाळे सरांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मागच्या विकली डॉकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिला होता. या विकली डॉकमध्ये हवं तर देऊन टाकू. ठीक आहे. आता 5 ज्या मेन्सच्या एक्झाम्स आणि स्टडी प्लॅन सांगा सर. आता बाकीच्या गोष्टी आम्हाला क्लिअर आम्ही करणार आहे. जे काय झालं ते मरू द्या तिकडे. आता आम्ही करणार या माइंडसेटने सगळेजण असणार या पॉईंट ऑफ टाइमला आता, कारण मी आता मागे तेवढं तुम्हाला बुस्टअप केलेलं आहे. ठीक आहे. पण आता ही एनर्जी ना मधून येऊ द्या. फक्त दरवेळेस मी पुश करणं बाकीच्यांनी पुश करणं हे गरजेचं नाहीये. तुम्हाला या आतून काहीतरी वाटलं पाहिजे की आपलं एक्झाम्पल सरांनी पुढच्या वेळेस द्यावं, आपलं नाव सरांनी पुढच्या वेळेस घ्यावं. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ मध्ये आपलं पण नाव यावं. बाय द वे क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ आता चालू झालेलं आहे. ठीक आहे. आणि थोडंसं नवीन याच्याने चालू करणार होते. थोडा मागे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम होता बट तो सॉर्ट आउट झालेला आहे. ठीक आहे. सो आता 5 मेन्सचा एक्झाम आहे ना. आता मुलांचं म्हणतो सर मल्टिपल एक्झामचं कसं करू? तुम्हाला सगळ्यात पहिले क्लिअर करतो मी. एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ दोघांचाही एक्झाम पॅटर्न सेम टू सेम आहे. सेम टू सेम, काहीच फरक नाही. डिस्क्रिप्टिव्ह पण आहे दोघांमध्ये. ठीक आहे. सगळं सेम आहे. जर दोघांमध्ये सगळं सेम आहे तर मला सांगा तुम्हाला वेगळं काय करायचंय? म्हणजे दोन्ही एकच एक्झाम झाली ती. आता ही आहे 29 जानेवारी आणि ती आहे 6 फेब्रुवारी. तर आता म्हणूच नका की सर 5 मेन्सच्या एक्झाम आहे. ती एकच एक्झाम झाली. एसबीआय पीओ आयबीपीएस पीओ सेम पकडून घेऊ आपण. ठीक आहे. एकदम सेम पकडून घेऊ. सर लेवल ऑफ डिफिकल्टी इतके दिवस एसबीआयची जास्त होती, पण मागच्या वर्षी आयबीपीएस पीओनी स्टंट दिला होता. काय स्टंट दिला होता? क्वांटचे 45 मिनिटात ऍव्हरेज अटेम्प्ट होते 7. ऍव्हरेज अटेम्प्ट होते 7. मी स्वतः पेपर दिला होता. ऍव्हरेज अटेम्प्ट होते 7. एक फक्त मुलांचा केसलेट किंवा डीआय किंवा कुठला तरी एक सेट 5चा बसत होता आणि 2 रॉंग नंबर, बस एवढे 7 मार्क पोरांचे होते. बाकी कोणाचे काहीच येत नव्हतं. का? सगळं अर्धा अटेम्प्ट केलं होतं. आणि हेच जर पोरांना आधी सांगितलं असतं पेपरला जायच्या आधी 45 मिनिटं आहे भाऊ 10 करू नये, पोरांनी 12 करून आले असते जर आधी सांगितलं असतं. पण नाही, आपल्या डोक्यात काय असतं? 22 करू, 25 करू, 30 करू, घ्या मग 7 होऊन बसतात. तर माझं म्हणणं आहे पेपरची लेवल आहे डिफिकल्ट, पण ह्याला तर मग कसं हँडल करायचं? याला ऑलिव्ह बोर्डमुळे तुम्हाला जमू शकतं हे सगळं. तुम्ही नीट करा फक्त. पण ऑलिव्ह बोर्डचा एक प्रॉब्लेम आहे तिथे. काय? पोरं पेपर देताना आधीच डिसाईड करता स्कोर तर खराब येणार आहे. अरे मग काही उपयोग नाही देऊन. तुम्ही फाईटच करत नाही, तुम्ही आधीच सरेंडर करून टाकता. मग नाही उपयोग काय ऑलिव्ह बोर्ड देऊन. तुम्ही तुमचं 100% दिलं पाहिजे, त्याचं डिटेल अनालिसिस केलं पाहिजे. अनालिसिसला मागे नाही पडले पाहिजे. तर सगळ्यात पहिला पॉईंट, हे दोन्ही एक्झाम सेमच आहे. हे क्लिअर तुमचं? दोन्ही एक्झाम सेम. त्याच्यानंतर आरआरबी पीओ ची लेवल आणि आयबीपीएस क्लर्कची लेवल पण ऑलमोस्ट सेम पकडा लेवल. ठीक आहे. आरआरबी पीओ आणि आयबीपीएस क्लर्क. आता फॉर्च्युनेटली आयबीपीएस क्लर्क 28 फेब्रुवारीला आहे आणि आरआरबी पीओ 30 जानेवारीला आहे. तर जवळपास 1 महिन्याचा फरक आहे. तर मग तुम्ही आरआरबी क्लर्कचा सध्या विचारच नका करू. ठीक आहे. कारण आरआरबी क्लर्कचाच अभ्यास करतोय आपण. म्हणजे आता मी तुम्हाला 2च स्टडी प्लॅन सांगणार आहे. एक आरआरबी पीओ आणि एक एसबीआय पीओ. एसबीआय पीओ म्हणजेच काय? आयबीपीएस पीओ असं पकडून घ्या, कारण 7 दिवसांचा फरक आहे. तर दोन्ही सेम टू सेम. आणि आरआरबी पीओ जिथे जिथे मी आरआरबी पीओचा अभ्यास सांगाल की हे करायला पाहिजे, तोच म्हणजे आयबीपीएस क्लर्कचा आहे. सेम, फक्त कम्प्युटर नाही तिथे. ठीक आहे. आणि तसाही 1 महिना आहे ना पुढे, मग त्यावेळेस आपण त्याच्या मॉक टेस्ट नंतर बघू शकतो. तर सध्या तुम्ही या 2च एक्झाम वरती फोकस केला पाहिजे. त्यातही काय कॉमन पॉईंट्स ते पण मी पुढे सांगतो. सर ती आरआरबी क्लर्क राहिली ना,
अबे ते आरआरबी क्लर्कला सोडून द्या, कारण आरआरबी पीओ झाल्यानंतर आरआरबी क्लर्कचं काय असणार आहे वेगळं, सेम पॅटर्न आहे, फक्त इझी लेवल करून टाकलेली आहे. तर उलटा इझी पेपर नंतर अवघड पेपर आधी, आपण अवघडचा विचार करू. सो बेसिकली जरी तुम्हाला 5 एक्झाम दिसत असेल तर आरआरबी क्लर्क तर सोडून द्या, ती आरआरबी पीओचे. आरआरबी पीओ आणि आयबीपीएस क्लर्क एकच झाली, म्हणजे त्याच्यातनं एकच एक्झाम दे, एकच एक्झामसाठी आपण प्रिपेअर करतोय समजा कॉमन. आणि आयबीपीएस पीओ आणि एसबीआय पीओ पण सेमच झाली, म्हणजे बेसिकली फक्त 2 एक्झाम्स पॅटर्न तुम्हाला बघायचे, बरोबर. तर 5 एक्झाम पॅटर्न नाहीये, 2च आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. भरपूर जणांचं तेच म्हणणं होतं की मल्टिपल एक्झामचं काय करू, काही मल्टिपल एक्झाम नाही, फक्त 2 एक्झाम आहे. त्यात पण काय फरक आहे, एका ठिकाणी डिफिकल्टी लेवल जास्त आहे, एका ठिकाणी डिफिकल्टी लेवल कमी आहे. जिथे डिफिकल्टी लेवल जास्त आहे एसबीआय पीओ आणि आयबीपीएस पीओ, तिथे काय हळूहळू शांततेत अटेम्प्ट करायचे. त्याच्यासाठी कसं करायचं आता ते पण आपण बघू. आणि इकडे फक्त कम्प्युटर वगैरे करायचे. तर मी आता सब्जेक्ट वाईज पटापटा सोर्सेस सांगतो आणि मग पुढे जाऊन तुम्हाला काय काय डेली शेड्यूल पाहिजे ते सांगतो, ठीक आहे. तर सब्जेक्ट वाईज बघा पहिले, जे आता आरआरबी पीओ आणि आरआरबी क्लर्क साठी करताय कम्प्युटरसाठी अरिहंत पब्लिकेशनचं बुक खूप बेस्ट आहे, खूप वेळ सांगितलेलं आहे, कारण त्यात प्रत्येक टॉपिक नंतर तुम्हाला एमसीक्यूजचं दिलेलं आहे, ठीक आहे. एमसीक्यूज पण दिलेले, तर ते करा. फक्त ते एमसीक्यूज रट्टा नका मारू, ते डिस्कस करा. जर 3, 4, 5 जणांचा ग्रुप असेल तर ते एमसीक्यूज डिस्कस करा. जे यावेळेस आरबीआयला कम्प्युटरचा पेपर खूप चिंदी आला होता, बट याच्या अगोदरची हिस्ट्री आहे की कधी कधी कम्प्युटर खूप अवघड पण आलेले, त्यामुळे मला वाटतं चांगले आलं तर. पण अरिहंतचं बुक करा. लुसेंट पब्लिकेशनचं जर झालेलं असेल तर त्याच्या वरची स्टेप अरिहंत होती खरं तर. असं अज्युम्पशनच आहे की लुसेंट मुलांनी केलं असेल, कारण आरआरबी साठी प्रिपेअर करतात तुम्ही खूप आधीपासून करताय दिवाळीच्या वेळेस, आणि त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं. तर पण आता जर का सर तुम्ही म्हणत असाल सर 25 दिवस आहे तर काय करू, तर पटकन अरिहंत आणि लुसेंट तुम्ही जे पण बुक आधी प्रिफर केलं असेल ते पटापट थोडंसं रिवाइज करून घ्या. त्या रिव्हिजनला काही वेळ नाही लागणार, ते 7-8 दिवसात होऊन जाईल. ती रिव्हिजन झाल्यानंतर काय, एमसीक्यूजच्या भरपूर पीडीएफ अवेलेबल आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. शुभम सर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती फाईल्समध्ये जाऊन कम्प्युटर अवेअरनेस पीडीएफ टाका, भरपूर एमसीक्यूज भेटेल तुम्हाला. 1000 एमसीक्यूज वगैरे असं आहे. नसेल तर मी तुम्हाला ते एकदा परत फॉरवर्ड करून देतो आजच्या वीकली टॉक नंतर. ते एकदा त्या एमसीक्यूज वरनं गो थ्रू करा, बट त्याला डिस्कशन करा. म्हणजे सर 4 इनपुट दिलेले आणि एक आउटपुट डिव्हाइस दिलेले, मग डिस्कशन करायचं. विच ऑफ द फॉलोइंग इनपुट डिव्हाइस म्हटले ना तरी डिस्कस करायचं की हे 4 इनपुट आहे ना, अजून मला हे पण माहिती आहे, हे आउटपुट आहे ना मला अजून 2-3 माहिती आहे, हे पण डिस्कस करायचं आणि खूप जास्त फायदा होईल. तर हे झाले कम्प्युटरचे 2 बुक्स आणि ते एमसीक्यूची लिस्ट. त्यानंतर सर त्याच्यानंतर जेवढे पण बँकर्स अड्डा, ऑलिव्ह बोर्ड, ग्रेड अप याच्यावरती क्विजेस आहे कम्प्युटरच्या, त्या टाइमपास म्हणून काय ना देत राहायच्या, बट त्या रट्टा नका मारू, फक्त ऑप्शन सगळं ते फक्त व्यवस्थित वाचून घ्या. तर याला किती वेळ दिला पाहिजे, मला वाटतं दिवसातनं 1-1 तास जर रोज दिला पुढचे 25 दिवस तरी काम होऊन जाईल. कारण मुलांनी आधी केलेले, असं नाही की आधी काहीच केलेलं नाही, आधी पण केलेले. तर रोज 1-1 तास द्या. 1 तास म्हणतोय मी, पण समजा 1.5 तास पकडा, जर थोडासा जास्त वेळ गेला तर ठीक आहे. 1.5 तास कम्प्युटरला. सोर्सेस मी तुम्हाला सांगितले. सर मग व्हिडिओज नाही बोलले तुम्ही कम्प्युटरचे व्हिडिओज इतक्या वेळेस टाकले होते आणि इतके बघून झाले पोरांचे की आता ते नाही बघितले तरी चालेल, आणि जर वाटत असेल तर तुम्ही ते बघू शकता. ते सगळं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जुने याच्यामध्ये अवेलेबल आहे. क्लिअर. तर व्हिडिओज बरं सर कम्प्युटरचे व्हिडिओज कोणते बघायचे, आता तुम्ही एवढी जर रिव्हिजन केली ना तुम्ही कोणते पण व्हिडिओ बघा, काही प्रॉब्लेम नाही. मग ते आपण जे टाकले होते 14 व्हिडिओ 29 व्हिडिओ 2-3 टाईपचे टाकले होते तेही बघितले तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. बट कम्प्युटर खूप इझी आला होता आरबीआयला, पण इकडे येईलच का याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे आपण वर्स्ट केस साठी प्रिपेअर राहू. रोज 1 तास करायचे इमानदारीने. जीके साठी सगळ्या मुलांनी ऐका, जे नवीन स्टुडंट्स आहे, जे आता मेन्स देणारे सगळे आयबी वाले वगैरे जीकेचं तुम्ही रोज डेली बेसिसवर चालू ठेवा. ज्यांची ऑनलाईन बॅच संपलेली आहे त्यांनी पण 1 तास काढायला काही हरकत नाही. बँकर्स अड्डाचा जो व्हिडिओ असतो आशिष गौतमचा, तो रोज आपण त्याची लिंक टाकतो बघा, तो व्हिडिओ आठवणीने बघा. आणि अफेअर्स क्लाउडची एक लिंक असते रोजच्या याची, डेलीच्या याची, तेवढे बघा. भरपूर सिलेक्ट झालेल्या मुलांसोबत बोललो मी. काही जण मला ग्रेड अप म्हटले, काही जण ऑलिव्ह बोर्ड पण म्हटले. मॅक्झिमम जण बँकर्स अड्डा अफेअर्स क्लाउडला तर 99% पोरांनी सपोर्ट केला. पण त्यांचं असं म्हणणं होतं की सर कोणता पण सोर्स करायला लावा, पण तो ना मुलांना चांगला करायला लावा. तो जरी नीट केला तरी होतं. फक्त ग्रेड अप फॉलो करणारे पण खुश आहे, फक्त ऑलिव्ह बोर्ड फॉलो करणारे पण खुश आहे, फक्त बँकर्स अड्डा करणारे पण खुश होते की सर आमचा पण रिझल्ट आला याच्यामुळे. आणि मॅक्झिमम जण तर म्हटलं ते अफेअर्स क्लाउड आहे. बट अफेअर्स क्लाउड मध्ये काही जण काय म्हटले, सर ते 93 पेजेसची पीडीएफ पाहूनच पोरं सोडून देतात दम. अरे पण ते तेवढं अवघड नाहीये. मुलांना जर रोज डेली बेसिसवरचं करायला लावलं ना, किती न्यूज असतात म्हणजे 25-30 न्यूज किंवा 15-20 न्यूज, तेवढ्या जर करायला लावल्या तर मग मंथली त्यात कव्हर होता, सॉरी वीकली कव्हर होता, आणि वीकली मध्ये नंतर मंथली कव्हर होऊन जातं पुढचं. तर असं काहीच अवघड नाही, म्हणजे फक्त मुलांना आधीपासून सवय लावा. तर बेसिक बॉटम लाईन एवढीच आहे, जनरल अवेअरनेससाठी जीए साठी जनरल अवेअरनेससाठी रोज टेलिग्रामवरती 2 लिंक येतात, एक बँकर्स अड्डाची येते, एक अफेअर्स क्लाउडची येते. तेवढी इमानदारीने करायची. मग सर तेवढी केल्यानंतर मग रविवारी थोडासा 1-2 तास वेगळा काढून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचं, क्विजेस सॉल्व्ह करायचे. कोणत्या, मग तुम्ही बँकर्स अड्डाच्या क्विजेस घ्या, ऑलिव्ह बोर्डच्या घ्या, प्रॅक्टिस मॉकच्या घ्या, ग्रेड अपच्या घ्या, कुठल्या पण घ्या, त्या क्विजेस टाइमपास म्हणून सॉल्व्ह करायच्या. तुमचं हे जर प्रिपरेशन असले 2 सोर्सेस तर याच्या बाहेर जनरली क्वेश्चन नसतो, आणि जर असला तर तो तुम्हालाच नाही कोणालाच येणार नाही, इतका बेकार असतो. सर मग काही वेळेस जीके खूप डीप विचारता, करायला पाहिजे का, एवढंच करा फक्त. याच्या पलीकडे त्यांनी काही विचारू द्या, मोर द्या तिकडे, आपल्याला नाहीच करायचं, कारण आपल्याकडे तेवढा वेळ नाही. सर याला किती वेळ दिला पाहिजे, दिवसातनं 2 तास तर सॉरी आता जेवढे मुलं फक्त एवढं करताय
त्यांना एक सव्वा तास लागू शकतो. बट जे मुलं हे करून ज्यांना मागची पण रिव्हिजन करायची, कारण आता एसबीआय पीओचा पेपर आहे, तर जीके मागच्या 3 महिन्याचा करावं लागेल, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर. सर कधीपासून जीके करायचं? ऑक्टोबर पासून मला वाटतं आयडियली करायला पाहिजे. ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे 15-20 दिवस म्हणजे 3.5 महिन्यांचं जीके एकदम परफेक्ट राहील. आणि तुमचं आधीचं झालेलं नाही अशातला प्रश्न तुम्हाला फक्त रिवाइज करायचंय. म्हणून मला वाटतं 1 ते 1.5 तास जे मुलं आत्ता जीके स्टार्ट करणार आहे आयबी साठी किंवा पुढच्या एक्झामसाठी, ठीक आहे, त्यांनी 1-1.5 तास चालू ठेवा. आणि जे जुने मुले त्यांनी मिनिमम 2 तास, पण ते 2 म्हणून ते कदाचित 2.5 पर्यंत जाईल. त्यात डिस्कशन जेवढं होईल तेवढं करून बघा, क्विजेस देऊन बघा. पण तुम्ही जो पण सोर्स फॉलो करताय ना त्याच्यावरती थोडासा ट्रस्ट करा. आणि जशी एक्झाम जवळ येईल तसं प्रॅक्टिस मॉकचे बेस्ट 500 क्वेश्चनची पीडीएफ येते, त्यातनं खूप क्वेश्चन येतात पेपरला दरवेळेचा. ते तर मी पुढच्या विकली टॉकला किंवा जसा जसा विकली टॉक जवळ येईल, एक्झामच्या जवळचा जो विकली टॉक असेल त्याच्यामध्ये अनाउन्स करून देईल. तर जीएचे सोर्सेस झाले. जे ऑनलाईन बॅचवाले होते, फर्स्ट ऑनलाईन बॅचवाले भरपूर जण होते, सर आमच्याशी तुम्ही बोलत नाही वगैरे, असे फटके दिले ना, रिकामे नाटक केले, तर मी त्या ग्रुपवरती त्या दिवशी मेसेज टाकलाय, तुमच्यासाठी एक सेशन ठेवणार आहे आपण, किंवा तुमचं कसं चाललंय काय नाही, तुमची ऑनलाईन बॅच संपली, तुम्ही घरी कसा अभ्यास करताय, एक लाईव्ह सेशन ठेवणार आहे परत. त्याच्यावर फक्त तुम्ही असणार, तुमच्यासोबत आम्ही प्रॉपर डिस्कशन करणार आहे. जुन्या मुलांसाठी तर हे काय विकली टॉक तर आहेच, आणि तुम्ही पण आता जुने मुलंच झालेले, त्यामुळे तुम्ही रिकाम्या कमेंट्स ना करू, अभ्यासाला लागा. तुम्हाला शेड्यूल बनवून दिलं तुम्ही लास्ट डेला, आणि आता हे जीकेचं पण चालू करून देऊ. तुम्ही आता चालू करायला काही हरकत नाही इथून पुढे, कारण तुमची बॅच संपून भरपूर दिवस झाले. तुमचं आता बऱ्यापैकी रिलॅक्सेशन किंवा काय असेल नसेल ती रिव्हिजन फ्युजन सगळं झाली असेल. आता जीएचं रोज 1-1.5 तास चालू करायला काही हरकत नाही, ठीक आहे. इंग्लिशसाठी मी एक शब्द बोलणार नाहीये, फक्त फातिया मॅडमला चुपचाप फॉलो करा, ब्लाइंडली फॉलो करा. आता मी नवीन काही सांगणार नाही, कारण मॅडमनी ऑलरेडी खूप काही सांगितलेलं आहे. सो तुमचं कम्प्युटर क्लिअर झालं, जीके क्लिअर झालं, आणि फातिया मॅडमचं क्लिअर झालं. सर कम्प्युटरचं आम्ही करू का? आम्ही नवीन आहे. नवीन असेल तर नका करू, जर तुम्हाला कुठे गरज नाही पडत येतं. फक्त आरआरबी वाल्यांनी करा कम्प्युटर. जीए मात्र सगळ्यांनी करा, जनरल अवेअरनेस सगळ्यांनी करा. सर पण आम्ही आयबी साठी करतोय, मग लुसेंटचं तुम्हाला त्यासाठी थोडा 1 तास वेगळा काढावा लागेल. तर तुमचे 2-2.5 तासाचा जीके आहे ना, त्याच्यामध्ये 1 तास तर लुसेंट साठी करावं लागेल, जर तुम्ही आयबी साठी करताय तर. बाकी आपलं नॉर्मल आहे, आणि बिलकुल काही वेगळा पॅटर्न नाही, बिलकुल घाबरू नका तिकडे. सर आता लॉजिक साठी आणि मॅथ्स साठी सांगा. लॉजिक आणि मॅथ्स वरती आता आपण लॉजिक साठी जे मुलं आता असे आहेत की ज्यांचा 50च्या आतच अटेम्प्ट आहे एसबीआय पीओचा, आणि ज्यांना अजून प्रीचीच थोडीफार भीती वाटते, त्यांनी मला वाटतं की लॉजिकचं ब्लाइंडली टेलिग्राम लाईव्ह सेशन करा. एकही दिवस मिस नका करू. कंपल्सरी ब्लाइंडली फॉलो करा सरांना, आणि टेलिग्राम लाईव्ह सेशन करा लॉजिकचं, जर तुम्हाला फक्त प्रीचं टेन्शन असेल तर. पण सर आम्हाला मेन्सचं पण करायचंय, मग मेन्स वाल्यांनी काय करा, आता हे प्री वाल्यांसाठी तेवढंच करा, फक्त 2-2 तास जरी दिले तुम्ही रोज तरी भरपूर तुमच्यासाठी सध्या, मोर दॅन सफिशियंट आहे. आणि मॉक टेस्ट तर असणारच आहे, मॉक टेस्ट बोलतो पुढे. सर पण आम्हाला तर मेन्सचं करायचंय लॉजिकचं, पण सर तर टेलिग्रामवरती प्रीचं घेताय. सर आता त्याच्यावर शेड्यूल चेंज करणार आहे, टेलिग्रामवरती सर प्रीचं घेणार आहे, युट्यूबवरती मेन्सचं घेणार आहे, आणि हळूहळू त्या दोघांचं कॉम्बिनेशन बरोबर बनवतील. तर तुम्ही सरांना फक्त शांतपणे फॉलो करा, सर बरोबर तुम्हाला कव्हर करून देतील. सर लॉजिकचं मला वाटतं तेवढं करायला पाहिजे. त्यानंतर ज्यांचं मेन्ससाठी आहे, सर एसबीआय पीओ, आरआरबी पीओ साठी, मेन्ससाठी, त्यांनी आम्ही काय करायला पाहिजे, कसं, त्याच्यासाठी लॉजिकचं ऑलिव्ह बोर्डच्या मॉक टेस्टचं डिटेल अनालिसिस करा. जर ऑलिव्ह बोर्डची मॉक टेस्ट सुरुवातीला अवघड वाटत असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी फ्रीवाल्या मॉक टेस्ट बघा, बट दम तोडू नका, करा ते शेवटपर्यंत करा. त्याच्या अनालिसिस मधून तुम्हाला जे पण पझल्स भेटतात तेवढे जरी केले तरी चालतात, बाकी कोणतेही सोर्सेस नाही वापरले तरी चालेल. टेलिग्राम लाईव्ह, युट्यूब लाईव्ह झालं, आणि बस मॉक टेस्टचं अनालिसिस. याच्या पलीकडे मला नाही वाटत की लॉजिकसाठी करायला पाहिजे. मॉक टेस्ट अनालिसिस बस. मला मुलांनी हेच सांगितलं, जुन्या मुलांसोबत चर्चा केली, त्यामुळे सर बेस्ट म्हणे ते फक्त पोरांना ते इमानदारीने करायला लावा. पण सर नाही ना, आम्हाला थोडा अजून कॉन्फिडन्ससाठी थोडीशी गडबड वाटते, आम्ही काय करू? तुमच्यासाठी मी एक लास्ट ऑप्शन अजून, सेक्शनल टेस्ट द्या. सेक्शनल टेस्टचा खूप जबरदस्त फीडबॅक आलेला आहे. ऑलिव्ह बोर्डवरती भरपूर सेक्शनल टेस्ट अवेलेबल आहे, किंवा तुमच्याकडे बँकर्स अड्डा असेल, ग्रेड अप असेल, काही पण असेल, त्याची एखादी मेन्सची मॉक टेस्ट ओपन करायची आणि डायरेक्ट लॉजिकचं सेक्शन फक्त देऊन बघायचं, तुम्ही कसं टॅकल करता त्याला मेन्समध्ये, ते पण चालेल. सर मेन्सच्या किती टेस्ट द्यायला पाहिजे थोडंसं पुढे बोलतो मी, आरआरबी साठी पण आणि एसबीआय साठी पण पुढे बोलतो, ठीक आहे. तर एलआरचं कळालं. भरपूर जणांना असं वाटतं सर आता प्रीचं मला जमतंय तर मग मी टेलिग्राम लाईव्ह सेशन करू का नाही लॉजिकचं. बाबा जरी तुम्हाला प्रीचं जमतंय ना, तरी तो फ्लो कंटिन्यू पाहिजे. तर तुम्ही रोज नाही केलं तर चालेल. समजा जर तुम्हाला जर इकडे मॉक अनालिसिस वगैरे डिटेलमध्ये करायचं आहे, सरांचं युट्यूबचं तर करा, सर तिथं मेन्सचं घेतील. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं की सर 3 दिवस सर प्रीचंच घेत होते, तर मग 2 दिवस करा, आणि एखाद दिवशी तुम्ही इकडची सेक्शनल टेस्ट द्या. असं केलं तरी चालतं लॉजिकसाठी. बट सेक्शनल टेस्टचा भयंकर फीडबॅक मला जेवढे रिझल्ट आले ना एसबीआय क्लर्क वाल्यांचे, सरळ त्यांचं म्हणणं टेलिग्राम लाईव्ह सेशनमुळे लॉजिकचा खूप फायदा झाला, आणि मॉक टेस्टच्या अनालिसिसमुळे ऑलिव्ह बोर्डच्या. मग माझं म्हणणं तुम्हाला कशाला काही वेगळं सांगू, मी या 2 गोष्टी केल्या तरी जमताना, ऑलिव्ह बोर्डचं लॉजिकचं अनालिसिस आणि टेलिग्राम लाईव्ह सेशन. अभी कॉन्ट पे आते आपण, ठीक आहे. फक्त ऑलिव्ह बोर्डची मॉक टेस्ट देताना आधीच नका डिसाईड करू की यार पेपरमध्ये बँड वाजणार आहे. तुम्ही तुमच्या फुल फोर्सनी, फुल स्ट्रॅटर्जीनी द्या, क्वेश्चन सिलेक्शन इम्प्रूव्ह होईल. प्रशांत झाला किंवा अजून बाकीच्यांसोबत मी जे बोललो ना, त्यांचं तेच म्हणणं होतं की सर क्वेश्चन सिलेक्शन खूप इम्प्रूव्ह झालं म्हणे आमच्या अनालिसिसमुळे, आणि ह्या ऑलिव्ह बोर्डच्या टफ टेस्ट देऊन. तर तेवढंच फक्त थोडंसं नीट बघा, ठीक आहे. कॉन्टसाठी बेसिक, कॉन्टसाठी आता जे मुलांचं असं असेल की सर आम्हाला अजून प्रीचच करायचं, आमचे अटेम्प्टच कमी झाले, तर मग तुम्ही 1 तास फिक्स, एक दिवस बेसिक करायचं, एक दिवस डीआय, एक दिवस बेसिक, एक दिवस डीआय.
बेसिक मध्ये काय सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन हे रोटेशन मध्ये चालू ठेवायचं, जे मी मागच्या वीकली टॉकला बोललेलो आहे. आणि डीआय मध्ये काय डीआय केसलेट रोटेशन मध्ये, म्हणजे रोज रोज 1 तास, फक्त 1 तास, एक दिवस बेसिक, एक दिवस डीआय, एक दिवस बेसिक, एक दिवस डीआय, असं चालू ठेवा, म्हणजे तुमचं प्रीचं काम होत राहील. आणि सर मग अजून काय करू, 1 तास ते करा आणि 1 तास ना हळूहळू आता वर्ड प्रॉब्लेम्स चालू करून द्या, ज्यांचा प्रीचे वांदे, बरं का, मेन्स साठी बोलतो मी पुढे, प्रीचे वांदे. सर वर्ड प्रॉब्लेम म्हणजे आपल्या नोट्स मधनं सगळं रिवाइज करायला चालू करा, कारण की भरपूर क्वेश्चन नोट्स मधले ऍज इट इज येतात, त्याच्यात मी सगळे पॅटर्न्स कव्हर केले, काहीच सोडलेलं नाही. तेवढं जर बेसिक तुमचं क्लिअर असेल तुम्ही हायर स्टेजला जाऊ शकता. पण जर तुमचं असं म्हणणं की सर मी पेपरला गेलो मला वर्ड प्रॉब्लेम जमलेच नाही आणि माझे मॅथ्सचे अटेम्प्ट खूप कमी झाला, मला जरा प्रॉब्लेमच आहे, प्रीचा कॉन्फिडन्सच नाही, माझ्या आजपर्यंत एकही प्री निघालेली नाही किंवा मी नवीन बॅचचा स्टुडंट आहे, तर मी म्हणाले यार ही 1 तासाची ऍक्टिव्हिटी कंपल्सरी चालू ठेवा आणि 1 तास तुम्ही आता वर्ड प्रॉब्लेमला रिव्हिजन चालू करा, म्हणजे मग तुमचा बेसिक ढाचा बऱ्यापैकी तयार होईल, मग तुम्ही हायर लेवलकडे जाऊ शकता. हे मला वाटतं प्रीवाल्यांसाठी. आणि जे मेन्ससाठी चाललेले त्यांनी, बरं हा सॉरी प्रीवाल्यांचं अजून एक राहिलं. तर मग क्लासची नोट्स, समजा मी क्लासच्या नोट्स मधनं पर्सेंटेज टॉपिक पूर्ण केला, मग त्याच्यानंतर काय करू, पॉकेट ऍप्टिट्यूड नावाचं ऍप आहे, पॉकेट ऍप्टिट्यूड. त्या पॉकेट ऍप्टिट्यूड मधनं पर्सेंटेज टॉपिक काढायचा आणि पटापट सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सर पटापट म्हणजे काय म्हणताय तुम्ही, मला असं म्हणायचे क्वेश्चन वाचायचा, जर तुम्हाला वाटलं नॉर्मल टाईप्स आहे ना सोडून द्या, कारण की 100 क्वेश्चन आहेत, 100 क्वेश्चन्स काही अशा नसणार की जे तुम्ही कधी बघितले नाही. त्या 100 पैकी जवळपास 70-75 क्वेश्चन्स ऍज इट इज तुम्हाला आपल्या नोट्समध्ये दिसतील सेम, मग ते सोडून द्या. आणि जे उरलेले 25 क्वेश्चन जे तुम्हाला असं वाटतं काहीतरी वेगळे, बस तेवढेच सॉल्व्ह करा. हे असंच ललितनी, प्रणोतीनी, शुभम आंभोरेनी यांनी सगळ्यांनी केलेलं आहे पॉकेट ऍप्टिट्यूडचं, आणि त्यांचं म्हणणं की सर त्याचा बेस्ट फीडबॅक होता, तर ते तुम्ही मला वाटतं करायला पाहिजे. हे ज्यांचे प्रीचे वांधे त्यांच्यासाठी सांगितलं मी, बेसिक, त्याच्यानंतर एसएसएच्या नोट्स पहिले करा, एसएसच्या नोट्स नंतर पॉकेट ऍप्टिट्यूड, एवढं जरी ठेवलं, जास्त मी तुम्हाला अजून पसारा सांगत नाही, एवढं जरी केलं तरी सफिशियंट आहे. मग सर जे पुढे हे जातील मॉकसाठी मी पुढे बोलतो, मॉकसाठी नंतर बोलतो. तर मेन्सवाल्यांसाठी काय, मेन्सवाल्यांसाठी आता जेवढे परत एसबीआयचे मुलं सिलेक्ट झाले होते त्यांचं म्हणणं होतं सर आमचं जे वर्ड प्रॉब्लेम इम्प्रूव्ह झालं, खरं सांगतो म्हणे त्या टेलिग्राम लाईव्ह सेशनमुळे झालं, कॉन्ट्सच्या, जे लॉकडाऊन मध्ये झालं, कारण त्यात इतके क्वेश्चन्स होते. त्यांचं असं म्हणणं का की आम्ही ऑनलाईनच केलं, त्यांचं म्हणणं आम्ही एक एक क्वेश्चन सॉल्व्ह केला म्हणे, त्याच्यामुळे वर्ड प्रॉब्लेमची इतकी भीती गेली की आमच्या कॉन्सेप्ट खूप क्लिअर झाला. तर कॉन्टचं सेशन ऑफलाईन का होईना बट ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. अरे इतकं मटेरियल आहे त्याच्यावरती, रोज किती क्वेश्चन डिस्कस होतात, तेवढं जरी तुम्ही केले तरी चालतं. तो एक पहिलं टार्गेट ठेवा तुम्ही, ज्यांची पण मेन्स आहे. सर आमची एसबीआय पीओची मेन्स आहे, तरी पण तुमचा कॉन्फिडन्स तर वाढेल. बाकी तर पुढे सांगतोच मी. दुसरं मॉक अनालिसिस. आता एसबीआय पीओ असले तर तुम्हाला मॉक अनालिसिस करणं खूप गरजेचे आहे. का बरं, मॉक अनालिसिस मध्ये ऑलिव्ह बोर्डच्या भरपूर टफ क्वेश्चन, बरेचसे पॅटर्न दिसतात, जसे की वर्ड प्रॉब्लेमचे डीआय वगैरे. पण मी आता 5 तरी तुमचे सेशन्स घेईल कशासाठी, एसबीआय पीओच्या अगोदर सिरीज मेन्सचे, ठीक आहे, एसबीआय पीओ आरआरबी पीओ साठी. तर त्याच्यामध्ये मी वर्ड प्रॉब्लेम, आता मला त्यात काही जणांनी सांगितलं की सर एक दिवस फक्त डीआयचे सेशन्स घ्या, एक दिवस फक्त केसलेटचे सेशन्स घ्या, एक दिवस फक्त वर्ड प्रॉब्लेमचे सेशन घ्या, एक दिवस फक्त डेटा सफिशियन्सी क्वांटिटी 1 घ्या. तर ते सेशन्स मी घेतो, पण त्यासाठी तुम्ही पण तुमच्या साईडनी प्रॅक्टिस चालू ठेवा थोडीशी, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. सो कॉन्टसाठी लाईव्ह सेशनचे क्वेश्चन हाताखालनं जाऊ दे सगळे, नंतर का होईना ऑफलाईन का होईना करा, बट ते करा. आणि ज्यांच्यात खरंच दम आहे त्यांनी तर लाईव्ह करा, ते तर सगळ्यात बेस्ट आहे, ठीक आहे. त्यानंतर लाईव्ह युट्यूबवरती मी सेशन घेईल, ते होणार आहे सेक्शनल टेस्ट द्यायचे आहे मॅथ्सच्या. आता सर सेक्शनल टेस्ट कशा, ऑलिव्ह बोर्डवरती तर आहेच, त्याचा तो खूप जबरदस्त फायदा झाला आहे मुलांना. बट जर ऑलिव्ह बोर्डच्या तुम्हाला एकदम टफ वाटल्या, सध्या तुमचं एवढं प्रिपरेशन नाही, आता आरआरबी पीओ साठी काय असणार आहे, नॉर्मल हीच लेवल असते, आपण जे वर्ड प्रॉब्लेम युट्यूबवरती घेतो ते. मग काय करा, आरआरबी पीओ साठी जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमवर कमांड आणायची आहे, तर ज्या प्रीच्या पण टेस्ट आहेत ना त्याच्यातले जरी तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह केले 20 मिनिटाचा टायमर लावून तरी चालेल, आणि एखाद दिवस त्याला तुम्हाला कॉन्फिडन्स सांगून येऊन गेला की मग सेक्शनल टेस्ट द्या, ज्या ऑलिव्ह बोर्डच्या याच्यावरती अवेलेबल आहे. ऑलिव्ह बोर्डवरती दर 4 दिवसाला 3 मॉक टेस्ट फ्री असतात ना, त्या फ्रीवाल्या टेस्ट द्यायच्या, आणि त्या फ्रीवाल्या टेस्ट मधला फक्त कॉन्टचा सेक्शन 20 मिनिटं टायमर लावून सॉल्व्ह करायचा, आणि त्यात फक्त वर्ड प्रॉब्लेम करायची. याच्याने इतका फायदा झाला तुम्हाला, मी काही आज स्क्रीनशॉट हवता नंतर वाचून दाखवल, त्यात मुलांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे की सर याचा खरंच फायदा झाला. तर काय सेक्शनल टेस्ट आठवणीने द्या, त्याचा खूप जास्त फायदा होईल मुलांना. सेक्शनल टेस्ट खूप डिफिकल्ट गेल्या तर एखाद्या एसबीआय पीओच्या प्रीच्या टेस्ट द्या, त्याच्यातलं 20 मिनिटं फक्त कॉन्ट करा, बरोबर. याच्याने तुम्हाला एक फायदा होऊन जाईल. बाकी जे एसबीआय पीओ साठी देत आहे, आता मॉक टेस्टचं विचारतील ते, बरं मॉक टेस्टवर येतो मी, त्याच्या आधी फक्त एक परत एसएससीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज जर नीट बघितल्या, त्याच्यामध्ये आता आम्ही एक नवीन चालू केलेले केसलेट ज्या होत्या आपल्या, त्या 200 केसलेट कंप्लीट झाल्या होत्या, तर आपण रोज एक केसलेट परत टाकायला चालू केलेले. तर जे पण ऑनलाईन बॅचचे स्टुडंट्स होते किंवा ज्यांना केसलेटचा फोबिया होता, रोज एक केसलेट टेलिग्राम चॅनलवरती येणार. आज काहीतरी 4थी-5वी केसलेट येऊन जाईल, 200 केसलेटची सिरीज असणार आहे. तर तुम्ही विचार करा, तुम्ही रोज एक जरी केली तर किती भारी होईल. आणि त्याचं विथ सोल्युशन अजित सर टाकताय, काही डाऊट वाटला तर अजित सरांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी डीआय इकडे ओम सर टाकताय, ओम सरांना तुम्ही डीआय साठी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जे मुलं प्री साठी प्रिपेअर करताय त्यांचा जर का काही प्रॉब्लेम झाला तर प्री साठी त्यांनी काय करा, ओम सर आणि अजित सरांकडून डिटेल अनालिसिस करून घ्या. बाकी जे मेन्स वाले त्यांनी आता मॉक टेस्ट कसं द्यायचं आहे, तर मला तरी वाटतं की तुमच्याकडे बरोबर हा तर पूर्ण आठवडा आहे, पुढचा आठवडा बाकी, त्याच्या पुढचा 4 आठवडे बाकी आहे इनफॅक्ट तुमचे, बरोबर.
इथून 9 तारीख नाही, हा तर आठवडा गेला, 3 वीक्स तुमचे बाकी आहे. तर 3 वीक्स मध्ये मला असं वाटतंय ज्यांचं होल अँड सोल आरआरबी वरतीच फोकस आहे, फक्त आरआरबी सर, एसबीआय पीओचे थोडे चान्सेस असे वाटतंय की आम्हाला थोडंसं वेगळं वाटतंय, तर आरआरबीच्या 2 मॉक टेस्ट वीकली द्या. 2 मॉक टेस्ट वीकली, तर तुमच्या बरोबर किती होतील? 8 मॉक टेस्ट तरी होतील. 2 मॉक टेस्ट वीकली, 8 मॉक टेस्ट होतील तुमच्या आठवड्यातनं 2-2 मॉक टेस्ट. आणि ज्यांचं असं म्हणणं सर आरआरबी पण वाटतंय आणि एसबीआय पण दोन्ही करायचंय, तर मग एक एसबीआय, एक आरआरबी पीओ, एक आरआरबी पीओ आणि एक एसबीआय पीओ, अशा एक 2-2 मॉक टेस्ट तुम्ही चालू ठेवा. तुमच्या 8 मॉक टेस्ट होऊन जातील 4 आठवड्यामध्ये, बरोबर. मग सर 2च मॉक टेस्ट फक्त, या 2 मॉक टेस्ट आणि सेक्शनल टेस्ट द्यायचे. सेक्शनल टेस्ट एसबीआय साठी पण कामाचे असणार आहे, आरआरबी साठी पण कामाचे असणार आहे. तर मला वाटतं त्या सेक्शनल टेस्टवरती एक जोर लावा. आणि बाकी तर आम्ही युट्यूबवरती सेशन घेणारच आहे, ते लाईव्ह ऑन द स्पॉट अटेंड करा, जेणेकरून तुमचं फिअर निघून जाईल. तुमच्या टॅलेंटची कमी असं नाही, पण तिथे गेल्यानंतर जी गडबड होती मुलांची, तर ते फिअर काढण्यासाठी मला वाटतं ऑन द स्पॉट टॅकल केलं पाहिजे. सर मग जी आता आम्ही टेस्ट देणार त्याचं कसं करावं? ती टेस्ट ग्रुप सोबतच द्या. ग्रुप मेंबर्सला पण त्याच नंबरची 30 टेस्ट द्यायला लावा सगळ्यांना, आणि त्याचा डिटेल अनालिसिस करा, तर त्याच्याने खूप जास्त फायदा होईल. तर मला वाटतं वीकली 2 मॉक टेस्ट तुमच्या फुल लेंथच्या असणार आहे. सेक्शनल काय असणार आहे? तर आता सेक्शनल टेस्टच नसेल आमच्याकडे, तर मग एखादी टेस्ट तुम्ही डायरेक्ट सबमिट करून टाका. त्यातनं फक्त कॉनचा सेक्शन अटेम्प्ट करा, त्याला ॲज अ सेक्शनल टेस्ट बनवा, आणि बाकीचे टेस्ट अनालिसिस करा, त्याचा पण फायदा होईल. बट जे एसबीआय पीओ साठी प्रिपेअर करताय त्यांनी तर मला वाटतं ऑलिबोर्ड ही हायेस्ट लेवल जाईल, त्याच्यापेक्षा वरची लेवल करू नका. खूप झाली ती लेवल, खूप झाली. तेवढी लेवल जरी केली तरी चालती. आणि आरआरबी पीओ साठी तर आपलं जे आपण युट्यूबवरती घेतो ते आरआरबी पीओच असणार आहे, त्याच्यावर तुम्ही 5 सेशन्स तरी घेईल, तेवढं जरी तुम्ही केलं तरी सफिशियंट आहे. क्लिअर? बाकी सर एसबीआय पीओ साठी मुलांचं म्हणणं सर डेटा सफिशियन्सी वगैरे, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की जर चांगला ग्रुप बनवला असेल तर दिवसातनं 1 तास काढा आणि 1 तास डेटा सफिशियन्सीचे 10 क्वेश्चन डिस्कस करा. 1च तास फक्त डिस्कस करा. हे आन्सर आलं म्हणून सोडू नका, त्यात डिस्कस करा त्यांचा काय अप्रोच होता, त्यांनी कसं ओरली केलं, काय डोकं लावलं डेटा सफिशियन्सीवरती, जर मेन साठी प्रिपेअर करताय तर. क्लिअर? बाकी अॅग्रीमेंटचं सांगितलं मी, रिझल्ट लागेपर्यंत त्या सरांचा नंबर देईल. आता पुढचे मेन तुमचं पटापटा सेकंड राऊंड घेतो मी. नाही, याच्यामध्ये तुम्हाला एक शेड्यूल सांगावं लागेल. तर कम्प्युटरचं जे करताय त्यांना मी 1 तास बोललो होतो, जीकेचं त्यांना बोललो होतो किती 2-2.5 तास बोललो होतो, इंग्लिशचं 2-2.5 तास मॅडम सांगतील. लॉजिकचं काय? लॉजिकचं 2 तासाचं सरांचं लाईव्ह सेशन आहे, त्याच्यामध्येच ते करा. आणि एखाद दिवशी जर का प्रीचं तुम्हाला सेशन वाटतंय सर हे आहे, त्याच्याऐवजी तुम्ही सेक्शनल टेस्ट देऊ शकता त्या 2 तासाच्या ऐवजी. मॅथ्सचं जे आहे ते पण 2 तास सफिशियंट आहे. नवीन मुलांना पण सांगितलं मी 1 तास बेसिक आणि 1 तास वर्ड प्रॉब्लेम, आणि जुन्या मुलांना सांगितलं की 1 तास तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती जे कॉन्टचे अवघड क्वेश्चन्स आहे ते बघा, सेक्शनल टेस्ट द्या, याच्याने पण काम होईल. आणि एक मेन्स टेस्ट तुम्ही फुल लेंथ देणार, म्हणजे 7 दिवसापैकी 2 फुल लेंथ टेस्टसाठी तुमचे दिवस जाणार आहे, 2 सेक्शनल टेस्टसाठी जातील. फक्त स्वतःला बॅक करा, तिथं घाबरू नका, त्याच्याने काम होईल. एवढा ऍटलिस्ट 1 आठवडा तरी करा. 1 आठवड्यानंतर तुमचा जो फीडबॅक येईल त्यानुसार आपण पुढचं बघू. आता सगळ्यात मेन एक परत इथं राहिलं, आरआरबी पीओ साठी सर स्ट्रॅटर्जी कशी पाहिजे पेपरमध्ये? तर पेपरमध्ये स्ट्रॅटर्जी अशी पाहिजे, 120 मिनिट्सचा पेपर आहे, 5 सेक्शन्स आहे, तर 120 पैकी 40 मिनिट्समध्ये टार्गेट ठेवायचं. 40 मिनिट्समध्ये तुमचे 3 सेक्शन झाले पाहिजे. कोणते? जीके, कम्प्युटर आणि इंग्लिश. ठीक आहे सर, इंग्लिश घेऊ का हिंदी घेऊ? जेवढं पण रेकॉर्ड आहे, इंग्लिश हिंदीवरती भरपूर डिबेट असतील तर ते ऐकून घ्या. इंग्लिश घेऊ का हिंदी घेऊ? माझं तर मत आहे इंग्लिश घ्या. हे मी मागच्या सगळ्या वर्षांपासून सांगतोय. का? कारण एक नवीन सब्जेक्ट डोक्यावरती आणून ठेवू नका, नवीन सब्जेक्ट डोक्यावर आणू नका. का? कारण सर ऑलरेडी आमच्याकडे एवढे सब्जेक्ट्स, एवढा मरणाचा अभ्यास करायचा, तर कशाला हिंदीचा नवीन करायचा? आणि हिंदीचा मागच्या 2 वर्षाचा पेपर इंग्लिशपेक्षा पण अवघड सेट झालेला आहे. हिंदीचा मागच्या 2 वर्षाचा पेपर इंग्लिशपेक्षा पण अवघड सेट झालेला आहे. कुठे ना कुठे त्यांना पण कळालेलं असेल, त्यांना पण पोरांनी कंप्लेंट मारली असेल की हिंदी पेपर सोपा येतो. जॉब लागताना तर तुम्ही बघत नाही इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणी हिंदी घेतलं कोणी इंग्लिश घेतलं, त्यांचे मार्क जास्त आहे आमच्यापेक्षा, आणि त्यांचा मग फायदा होऊन जातो. तर कदाचित ही न्यूज त्यांना पण कळालेली, म्हणून मागच्या 2 वर्षी हिंदी अवघड झालेलं आहे. आणि अशी तर भरपूर केसेस आहे. लकीचंच एक्झाम्पल सांगतो, 88 मार्क होते, कट ऑफ कितीचा होता? 55चा कट ऑफ, 88 मार्क म्हणजे 33 मार्कची लीड. आणि काय झालं? सिलेक्शन नाही झालं. का? हिंदीच निघालं नाही ना, हिंदीचा कट ऑफच नाही निघाला, आणि ओव्हरऑल स्कोर इतका होता. मग मी म्हणतो कशाला एवढी मस्ती करायची ना, त्याच्यापेक्षा इंग्लिश काढलेलं बरं राहील आपलं. आणि इंग्लिशचा पेपर एक तर सोपा तर येतोच आहे, आणि दुसरी गोष्ट तुमच्या इतक्या सगळ्या एक्झाम्स आहे आजूबाजूला, इतक्या लगे आजूबाजूलाच आहे जिथे तुम्हाला इंग्लिश करणं आहे कंपल्सरी. मग असं पण नाही ना की पुढच्या 2 महिन्यात कोणती एक्झाम नाही, मग आता फक्त हिंदी करतो मी. आणि तुम्हाला माहिती की इंग्लिशचा थोडा जरी टच गेला तर कसा प्रॉब्लेम येतो. इंग्लिशवर नाही का अजून आठवलं, इंग्लिशचा थोडा जरी टच गेला तर किती प्रॉब्लेम येतो. इंग्लिशसाठी एका एसबीआयच्या एका स्टुडंट सोबत बोलत होतो मी, त्याचं म्हणणं होतं सर मी ना स्लॅक सीझनमध्ये इंग्लिशवर खूप मेहनत घेतली म्हणे. तर मुलांना सांगा म्हणे सर एकदा इंग्लिशवरती खूप मेहनत घ्या, खूप असे ऍडिक्ट झाले पाहिजे म्हणे. की एखाद दिवशी न्यूजपेपरने वाचला, तुम्ही एक सेंटेन्स सांगितलं होतं म्हणे, एखाद दिवशी चहा नाही पिला तर कसतरी होतं ना म्हणे, तसं न्यूजपेपरने वाचला की कसतरी झालं पाहिजे. तुम्हाला होतं की नाही ते कसतरी, ते एकदा बघा.
जर तुम्हाला ती फिलिंगच नसेल ना अजून, तर तुम्ही तेवढी कमांडच नाही आणलेली इंग्लिशवरती, तर तसं करा. रोज न्यूजपेपर वाचला गेला पाहिजे. ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी तर हार्ड कॉपी मागवून घ्या घरी, आणि नाही तर मग मॅडम जसं डिजिटलवर सांगा तसं करा. पण माझं म्हणणं की इंग्लिशवरती ती कमांड येऊ द्या. कारण त्या मुलाचं काय म्हणत होतं, सर इंग्लिशची एकदाची इन्व्हेस्टमेंट ठेव म्हणे, एकदा झाली ना म्हणे नंतर फ्लो मध्ये फक्त मॉक टेस्ट आणि रेग्युलर बेसिक रिडिंगनी पण सगळं काम होतं म्हणे, नंतर आम्ही कधी इंग्लिश केलंच नाही म्हणे. पण एकदा चांगलं करून ठेवलं होतं म्हणे स्लॅक सीझनमध्ये. स्लॅक सीझन काय असतं, ज्यावेळेस कोणतीच एक्झाम नव्हती. तर माझं म्हणणं आता तसे पण 2 महिने आहे, तुम्ही रेग्युलर टचमध्ये राहा. एकदा इंग्लिश चांगलं झालं तर होऊनच जाईल. मी जुन्या मुलांना भरपूर सांगितलेलं आहे, पण आता पोरांच्या डोक्यात फरक नाही पडत, काय करणार आहे त्याला. ठीक आहे. सो पटापटा जाऊ आता, आपण पुढे थोडंसं लेट होते आणि पुढच्या खूप काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट म्हणजे मुलांचे फीडबॅक सजेशन्स वाचायचे पटापटा तुमच्यासाठीचे. बरं, हा टायमिंगचं बोललो मी तुम्हाला. हा पेपरचा माझा चाललं होतं कसं द्यायचं, तर 40 मिनिटामध्ये 3 सेक्शन झाले पाहिजे. सर 7.5-8 मिनिटामध्ये जीके संपला पाहिजे, 7.5-8 मिनिटामध्ये कम्प्युटर संपला पाहिजे, आणि 25 मिनिटामध्ये इंग्लिश. सर 7.5-8 आणि 10-10 मिनिटं लागतात जीके आणि कम्प्युटरला. ठीक आहे, 10-10 पकडा, आणि इंग्लिशला 25 मिनिटं लागतील, तर मग 45 मिनिटं होतील तुमचे. पण मग तुमच्याकडे नंतर किती मिनिटं होतात, जवळपास 75 ते 80 मिनिटं होतात. 75-80 मिनिटामध्ये कॉन्ट एलआरचं काय करावं, तर पहिले कॉन्ट आणि एलआरचा फक्त इझी पार्ट उचलायचा. जशी प्रीची एक्झाम खेळायची मेन्समध्ये, कॉन्टचा फक्त इझी पार्ट उचलायचा. समजा काही सिम्प्लिफिकेशन चुकून आलेले, एखादा इझी डी आलेला आहे, तेवढा उचलून घ्यायचा. लॉजिकचा पण इझी सेट उचलायचे, सिलॉजिझम्स वगैरेच्या सगळी प्रीची एक्झामच खेळायची. आणि ते जर 20-20 मिनिटात तुम्ही प्रीचे 2 राऊंड झाले तुमचे, की मग तुमच्याकडे जवळपास 45 ते 35 मिनिटं होता. म्हणजे यामध्ये अवघड डी आणि अवघड केसलेट्स वगैरे वगैरे पुढचं सॉल्व्ह करायचं. सर याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम खूप असं अवघड विचारतील का आरआरबीला. आरआरबीचा तुम्ही जर पेपर हे बघितला नोटिफिकेशन, तर त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हा शब्दच नाहीये, न्यूमेरिकल ॲबिलिटी दिलेलं आहे. त्यामुळे तिथं जास्त बेसिक वर्ड प्रॉब्लेम हे आपला नॉर्मल पॅटर्न असतो तिथे आरआरबीला. आणि एसबीआयला जर बघितलं तिथं डेटा अनालिसिस आहे, त्यामुळे तिथं सगळं डीआयच असतात. मग ते वर्ड प्रॉब्लेमचे डीआय येऊ शकतात, ते सगळं आम्ही कव्हर करू. पण ह्या वीकमध्ये मला वाटतं तुम्ही फक्त एक स्टार्ट करा. बाकी आरआरबीची एक्झाम स्ट्रॅटेजी मी एकदम शॉर्टमध्ये सांगितली, डिटेलमध्ये पुढच्या वेळेस सांगेल. एसबीआय पीवाल्यांनी तर स्ट्रॅटेजी नका लो, फक्त जा शांतपणे जेवढं जमते तेवढं करून या एवढ्या वीकमध्ये. पुढच्या वीकमध्ये एसबीआय आरआरबीचा पेपर कसा अटेम्प्ट करायचा, कारण तुमचे 1-1, 2-2 मॉक टेस्ट झालेले असतील, तुमचा चांगला बँड पण वाजलेला असेल, किंवा काही जण ढगात पण असतील. मग त्या हिशोबाने मी पुढच्या वीकली टॉकमध्ये सांगेल पेपर कसा करायचा. पण आता तुमचा पहिले माइंडसेट क्लिअर केला की 5-5 मेन्सच्या मागे नाही पळतोय आपण, 2च्याच मागे पळतोय. आणि 2 मध्ये पण ऑलमोस्ट सिलेबस सेम आहे, फक्त कम्प्युटर वेगळं आहे आणि बाकी अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहे. क्लिअर. आता पटापटा मी स्क्रीनशॉट्स वाचून घेतो, त्यानंतर काही इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी पहिली इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी वाचून घेतो होतं. केसलेट दररोज आपण टाकणार आहे, डेली क्विज टाकणार आहे. एक एसबीआय मध्ये जो मुलगा सिलेक्ट झाला ना, तर नाव नाही आठवते, त्यांनी सांगितलं सर तुमच्या त्या क्विजेसचा मला खूप जास्त फायदा झाला. म्हणजे क्विजेसचा पण खूप फायदा झाला. कोणत्या, ज्या आपण क्विजेस टाकत होतो ना जीओटीच्या, गेम ऑफ ट्रिक्सच्या 5-5 क्वेश्चन्सच्या टाकायचो आणि एक तर वेगळे टाकायचो. तर मला म्हणायचे जेवढ्या पण आपल्या ऍक्टिव्हिटी चालू तेवढ्या इमानदारीने करा. रोज एक केसलेट येते, रोज एक डीआय येतो, रोज एक जीओटीचा क्वेश्चन येतो, गेम ऑफ ट्रिक्सचा एक वर्ड प्रॉब्लेमचा क्वेश्चन येतो आणि एक क्विज येते. एवढ्या जरी गोष्टी केल्या तरी सफिशियंट आहे मॅथ्ससाठी. तर त्याचं म्हणणं सर मुलांना सांगा ते करायला. ठीक आहे. दुसरं, टेलिग्रामचे रूल्स लक्षात राहू द्या. तिथं गप्पा टप्पा मारू नका. तिथं जर कोणी गप्पा मारताना दिसलं टेलिग्रामच्या ग्रुपवरती, आपल्या कॉन्ट आणि एलआरच्या लाईव्ह सेशनवरती, डायरेक्ट रिमूव्ह केला जाईल. कंपल्सरी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर टाकताना फोटो पोस्ट करावा लागतो. नुसतं 10 आन्सर म्हणून असं पोस्ट नका करू. तरी ते रूल्स रेग्युलेशन फॉलो करा. ओम सर तिथे रूल्स टाकत असतात, तेवढे रूल्स व्यवस्थित फॉलो करा. इकडच्या तिकडच्या गप्पा आणि रिकामे डाऊट्स तिथं कोणी विचारले तर डायरेक्ट रिमूव्ह केला जाईल. रिमूव्ह एकदा केल्यानंतर परत ऍड नाही केला जाणार, ब्लॉकच केला जाईल तुम्हाला. बाकी मला काही जण म्हणत होते की सर तिथे ऑन द स्पॉट आमच्याकडनं कॅल्क्युलेशन करताना हिंमत होत नाही, हे ते हिमतीवरती काहीतरी निघालं होतं. मी एकाला बोललो होतो की ज्यावेळेस मी टीचिंग करायला सुरुवात केली होती ना, त्यावेळेस मुलं मला तिथे डाऊट्स विचारायचे ना, तर बऱ्याच वेळेस मला काय वाटायचं, आपल्याला यांच्या समोर नाही आला. एकदम इनिशियल स्टेज होती, मला ती भीती वाटायची. तर मी त्यांना म्हणायचो मी घरी गेल्यानंतर करतो आणि तुम्हाला उद्या सांगतो. आणि घरी जाताना गाडीवरती माझ्या डोक्यात तोच क्वेश्चन चालू असायचा आणि तिथेच येऊन जायचा. किंवा घरी गेल्यानंतर असं बघायचो, हा ओके हे असं असेल. मग इतकी लाज वाटायची की त्यांच्या समोर का नाही केलं आपण. मग नंतर मी फिअर ओव्हरकम केलं. कसं, कोणी काय येऊ द्या, त्यांना म्हणायचं थांबा एक मिनिट, तुम्ही काहीच बोलू नका, मला माझा वेळ देऊ द्या. जे मी घरी जाऊन डोकं लावणार आहे, मी घरी जाऊन काय वेगळं डोकं लावणार आहे का, क्वेश्चनला फक्त नीट ऑब्झर्व करणार आहे, वाचणार आहे, सॉल्व्ह करणार आहे. तसं मी त्यांच्या समोर करायला चालू केलं. नंतर माझं ते फिअर निघालं, कोणी कसाही येऊ द्या, सर शॉर्टकट आहे का, थांब एक मिनिट मला विचार करू दे. मी तरी विचार करायचो याला शॉर्टकटच नाहीये, आणि नाही म्हटलं की ऍक्च्युअली शॉर्टकट निघत नव्हता. तेवढा कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला, कारण घरी जाऊन आपण जे करणार आहे विदाऊट प्रेशर, ते मी प्रेशरमध्ये करायला चालू केलं. तसं माझं तुम्हाला म्हणणं आहे. तुम्ही जे म्हणता ना सर पेपरमध्ये ना शॉर्टकट लागत नाही, पेपरमध्ये ना सर ओरली कॅल्क्युलेशन करायची हिंमत होत नाही, अबे करा ना. एकदा स्कोर खराब येईल, 2दा स्कोर खराब येईल, 3दा स्कोर खराब येईल, ट्राय तर करा. तर हे फिअर काढा. तर माझं म्हणणं आहे याला इथं फिअरला फेस करा तुम्ही. जे पण तुमची भीती आहे ना, इंग्लिश तुम्हाला वाटत नाही, इंग्लिश वाचा. कॉन्टचे वर्ड प्रॉब्लेम जमत नाही ना, 2, 4, 10, 15 सॉल्व्ह करा, जमायला लागतील ते. पाडे जमत नाही, बरेच मुलं म्हणतात कसं काय जमत नाही, करा, ट्राय तर करा. तर होतंय सगळं काही, फक्त त्या फिअरला फेस करा. ठीक आहे. पुढे अनिल सांगळेला वगैरे भरपूर जणांना मी सोल्युशन दिलं होतं की यार हे पोरं हुशार खूप आहे, बट यांनी ना लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करा. म्हणजे टेलिग्राम लाईव्ह असो, युट्यूब लाईव्ह असो, किंवा तुम्ही तुमचा ग्रुप बनवून त्याच्यामध्ये काही लाईव्ह क्विजेस घ्या, बट त्यात पार्टिसिपेट करा. जे पण मुलं औरंगाबादला प्रिपेअर करताय किंवा घराजवळ प्रिपेअर करताय किंवा जे जवळजवळ आहेत ना, त्यांनी हवं तर एकाने मॉक टेस्ट त्याच्या बाजूला दुसऱ्याने बसा. अशा
प्रेशराईज सिच्युएशनमध्ये स्वतःला टाका. तर तुम्ही तिथं कसं रिॲक्ट करता ते बघायचं, कारण तुमच्या टॅलेंटची कमी नाहीये. पण जेव्हा तुम्ही सगळेजण सोबत येणार ना, तुम्हाला एकमेकांचा सपोर्ट भेटेल. नाही तर सर माझं तर कोणाशीच बोलणं होत नाही, मी काय तोंड दाखवू, माझे सगळे मित्र लागून गेले, मला असं वाटतंय, हे विचार सोडून द्या, ते मरू द्या तिकडे. जेव्हा एकदा सिलेक्शन होईल ना, सगळेजण इतकी तारीफ करतात, मग लगे लोक पलटून जातात. त्यामुळे सध्या तुम्ही फक्त पॉझिटिव्ह गोष्टींना पकडा, चांगल्या मित्रांसोबत राहा आणि फक्त प्रेशर सिच्युएशनमध्ये स्वतःला टाका आणि त्यातनं तुम्ही चांगले होऊनच बाहेर निघणार आहे. वर्स्ट टू वर्स्ट काय होणार आहे, याच्यापेक्षा काय खराब होणार आहे, रिझल्ट तर तसाही नाही आलेला ना आपला, त्याच्यापेक्षा चांगलंच होईल ना झालं तर. त्यामुळे स्वतःला टाका तिथे, घाबरू नका, फक्त फेस करा ती गोष्ट. आणि ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची फेस कशी असते ना, इथं वारंवार तेच रटाळ तेच करावं लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला हा ग्रुप आणि हा सपोर्टची गरज आहे. याच्यामुळे तुम्हाला बोर नाही होणार आणि तुम्ही बरोबर पुढे जाणार आहे. क्लिअर. त्यानंतर कपिलचं मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. द सिक्रेट वाचा. ते कपिल त्यावेळेस म्हटलं तर सर मी त्यावेळेस वाचत होतो, मला खूप फायदा झाला. मग आता बंद नका करू. आणि द सिक्रेट बुकचा फायदा काय, तुम्ही कोणतंही पेज कधीपासून वाचायला चालू केलं तरी काही टेन्शन नाही. त्यात शॉर्ट स्टोरीज असतात, मजा येते वाचायला. इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी नाही म्हणत मी, पण जस्ट एक आपले नॉर्मल थॉटसाठी 10-15 मिनिटं वाचा फक्त मॅक्स. मी टेलिग्रामवरती टाकून दिली ते बुक, आज पण परत फॉरवर्ड करून दिली आजच्या विक्ली टॉक नंतर. ठीक आहे. संकेत सरदारशी बोलणं झालं होतं, त्यांनी पण तेच सांगितलं की सर लाईव्ह सेशन युट्यूब टेलिग्रामच्या लाईव्ह सेशनचा खूप फायदा आला. एवढा कॉन्फिडन्स आला म्हणे पझल्सला, कुठलाही पझल असेल तुम्ही हा नाही विचार करत की बसल की नाही, काय करू, डायरेक्ट अटॅक करतो म्हणे. आणि इतकी नजर बसलेली तर खूप फायदा झाला त्याला. जयश्रीनी पण तेच सांगितलं सर LR लाईव्ह सेशनचा. खूप जणांनी सांगितलं, फक्त तिचं असं म्हणणं आहे की अटेम्प्ट्स 2 जरी पॉसिबिलिटी असली म्हणे सर, तरी माझं आता खूप लवकर बसतं. आणि 2 पॉसिबिलिटीपेक्षा कधी कधी ते एकाच पॉसिबिलिटीमध्ये येऊन जातं, कारण तेवढी प्रॅक्टिस झाली. तिने भरपूर सांगितलं होतं फोनवरती, पण मी आता ते शॉर्टमध्ये सांगून दिलं तुम्हाला. ज्यांना ग्रुप्स पाहिजे त्यांनी ग्रुपसाठी कॉन्टॅक्ट करा. ग्रुपसाठी कॉन्टॅक्ट मी ऑलरेडी मेन्सचे कॉन्टॅक्ट पाठवलेले आहेत मुलांना, प्रीसाठी पण पाठवलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑलिव्ह बोर्डच्या मॉक टेस्ट सिरीज जे आहे ती जर कोणाला परचेस करायची असेल तर ते टेलिग्रामवर टाकलेलं ऑलरेडी. पण काही मुलांचं म्हणणं सर ऑलिव्हची मॉक टेस्ट सिरीज जी थोडंसं डिस्काउंटमध्ये भेटते कधी 1200ला, पण ते आम्हाला अफोर्डेबल नाही. मग तुम्ही 2-3 जणांनी मिळून एक घ्या, काही हरकत नाही. किंवा ऑलिव्ह नसेल घ्यायची तर एखादी ऑलिव्ह घेऊन एखादी प्रॅक्टिस मॉक घ्या किंवा एखादी बँकर्स अड्डा घ्या. पण ग्रुपमध्ये घ्यायच्याने काय होईल, समजा तुम्हाला 1000 रुपये स्पेंड करायचे, तर 1000 रुपये ऑलिव्ह मध्ये पण टाका आणि ग्रेडअप मध्ये पण टाका किंवा बँकर्स अड्डामध्ये टाका. आणि असे 2-3 जणांनी मिळून 2-3 मॉक टेस्ट सिरीज घ्या आणि सगळ्यांनी थोडी यूज करा. तुम्हाला व्हरायटी पण बघायला भेटेल ना, तर काहीच प्रॉब्लेम नाही. आणि 1200ला भेटते ती टेलिग्रामवरती तुम्हाला सांगितलेलं ऑलिव्ह तर चालूच आहे पॅक, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याचा फीडबॅक चांगला आहे, त्यामुळे त्यात काही इन्व्हेस्टमेंट करायला असं काही वाईट नाही. पण मला वाटतं एक मॉक टेस्ट सिरीज अशी फिक्स ठेवा, ती शक्यतो ऑलिव्ह ठेवली तर बेटर आहे. आणि बाकीच्या रोटेशन मध्ये चालू ठेवा, फ्रीवाल्या भरपूर असतात फ्रीवाल्या. ठीक आहे. अजित सर आणि ओम सर, बाकी मला मेसेज आलेला आहे, बँकर्स अड्डाची एकाला मॉक टेस्ट सिरीज घ्यायची आहे शेअरिंग मध्ये. तर बँकर्स अड्डाची कोणाला घ्यायची असेल तर मला मेसेज करा, आणि एकाला ऑलिव्हची शेअरिंग मध्ये घ्यायची त्यांनी पण मेसेज करा. नाही तर मी या दोघांना एकमेकांचे नंबर देतो, त्यांना म्हणतो तुम्ही दोघं जण बघून घ्या. अजित सर आणि ओम सरांना अनालिसिससाठी कॉन्टॅक्ट करा. मोटिवेशनल व्हिडिओज खूप जणांनी पाठवलेले, पण मी आता पटापट फक्त स्क्रीनशॉट राहून घेतो, शेवटच्या 5 मिनिटात संपवतो. आहे सर आपल्याकडे वेळ? चला 5 मिनिटात आता. हा ओके. मला योगेशने एक पाठवलेलं आहे की सर स्टडी वायफाय स्टडीचं करंट अफेअर्स वाले खूप भारी घेत आहे. तर मी तो स्क्रीनशॉट काही जणांना पाठवलं की वायफाय स्टडीचं कोणते सर येते, अंकित अवस्थी सर म्हणून येते, जीके खूप भारी घेतात म्हणजे करंट अफेअर्स वगैरे. पण मी खूप जणांना पाठवलं, त्यांचं म्हणणं आहे सर तुम्ही वायफाय स्टडीचं बघा, बँकर्स अड्डाचं बघा, भरपूर लोक चांगलं घेत आहे म्हणे, फक्त मुलांना एकच फॉलो करायला लावा. स्टडी IQचं पण चांगले, वायफाय स्टडीचं पण चांगले, बँकर्स अड्डाचं पण चांगले. प्रॉब्लेम तो नाही म्हणे, फक्त त्यांनी एक कंटिन्यू फॉलो केलं पाहिजे. त्यांना जो सर आवडतो, जी मॅडम आवडते त्यांना फॉलो करायला लावा म्हणे, पण कंटिन्यू फॉलो करायला लावा. तर त्यात काही इश्यू नाही. ठीक आहे. तर योगेशने चांगला फीडबॅक दिला, पण त्यांचं म्हणणं कोणालाही फॉलो करायला लावा, पण स्टार्ट टू एंड करायला लावा. सगळेजण चांगलंच घेतात म्हणे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. इंग्लिशच्या POच्या डिस्क्रिप्टिव्हसाठी काय करायचं ते फातिमा मॅडम सांगतील शुक्रवारी. मॅडमचा विकली टॉक परत चालू होतोय, क्रॉनिकल्स ऑफ टाइम परत चालू होतोय, तर मॅडम तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचं सगळं सांगतील, काही काळजी करू नका. ठीक आहे. त्यानंतर एक प्रसादनी काहीतरी पाठवलेलं आपल्या ऑनलाईन बॅचच्या स्टुडंटनी, खूप मोटिवेशनली, मीच वाचलं नाही ते अजून, पाठवतो तुम्हाला. किरणनी सांगितलं सर LRचे 2 इनिक्विटीचे क्वेश्चन चुकून राहून गेले. किरण तुला इतकं बमकवलं पाहिजे, इतके फटके दिले पाहिजे तुला. अबे यार 2 इनइक्वालिटीचे क्वेश्चन SBI PO ला कसं काय स्किप करू शकता तुम्ही? हे बेसिक रूल आहे की बेसिक गोष्टी पहिले केल्या पाहिजे, तुम्ही त्याच नाही करत आहे. मला नाही पटलं या गोष्टी. आणि या ज्यांनी असा मूर्खपणा केलाय ना, तुम्ही जर त्याच चुका करत राहिले तर आपली इम्प्रुव्हमेंट होणार नाहीये. तर फेस करा या गोष्टींना. का म्हणजे नाही पटलं यार, बिलकुल नाही पटलं. याचं म्हणणं RRB PO साठी स्टडी प्लॅन सांगा, मी सांगितलेलं आहे. त्यात आता हळूहळू आपण इम्प्रुव्हमेंट पण करू, बरोबर. कारण पहिल्या वीकसाठी तुम्ही स्टार्ट तर करा, तुमचा फीडबॅक द्या, त्यानुसार हळूहळू इम्प्रुव्हमेंट करू. अजून पुढे 3 वीक आहे. याचं म्हणणं होतं बघा की बँकर्स अड्डाचं मला सबस्क्रिप्शन घ्यायचं कोणी आहे का, तर मी पाठवतो. आकाशचं म्हणणं होतं की सर माझं पेपरमध्ये दरवेळेस काय होतं काय नाही, तर रिझनिंगच्या लाईव्ह सेशनमध्ये पार्टिसिपेट करा, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्याच्यानंतर जर तुमचा कोणी मित्रमैत्रीण असतील सोबत, त्यांच्या सोबत मॉक टेस्ट द्या, बाजूला बसवा त्यांना. मी मॉक टेस्ट देत असताना तर तुम्हाला प्रेशरमध्ये कळेल तुम्ही कसं फील करताय, किंवा ते पेपर देत असताना फक्त ऑब्झर्व करा ते कसं करता. या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि बरोबर हळूहळू प्रेशर हँडलिंग जमून जाईल. आणि एक पेपर खराब गेला आकाश म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुझं काहीच खरं नाही, मी ऑलरेडी बोललेलो आहे. ठीक आहे. ओके.
सुरुचीचं म्हणणं होतं पेपर खराब गेला आणि नंतर लगेच तिचा मेसेज आला की SBI चांगला गेला, कारण तिने तो मागचा गोष्ट काढून टाकला होता. तिला काहीतरी मेसेज केला होता मी आधीचा, पण ठीक आहे. एनिवे अक्षयचं म्हणणं आहे की त्याचा आज लास्ट शिफ्ट आहे SBIची. हां, तो आजचा पण रिव्ह्यू दिला आपल्याला. संदीपने पण एक लाईफ चेंजिंग व्हिडिओ पाठवलेला आहे. ओके संदीप, थँक्यू. मंगलने एक जबरदस्त पाठवलेला आहे, एक लहान मुलीचा आहे, खूप जबरदस्त आहे, तो पाठवतो मी 100%. दर्शनचं म्हणणं होतं की सर आम्ही ऑनलाईन बॅचचे आहे, पण आमचं कॉलेजेसमुळे थोडंसं व्हिडिओज बघायचे बाकी येतं, 15 फेब्रुवारीपर्यंत एक्सटेंड करतो. हो, आपण ते एक्सटेंड करू, काळजी नका करू, मी तशी अनाउन्समेंट करेल. तुमचं एक सेशन घेणारच मी फर्स्ट ऑनलाईन बॅचचं, त्यावेळेस सगळं अनाउन्समेंट करतो. शुभमनी पण एक मस्त मोटिवेशनल व्हिडिओ पाठवलेला आहे, तो एक पाठवून देऊ. त्यानंतर RRBचे 55 अटेम्प्ट सर, मी मेन्सचं करू की नको? दुसरं ऑप्शन काय आपल्याकडे? ऑप्शन काय मला सांगा ना तुम्ही. 55 अटेम्प्ट झाले, तुम्ही काय परत प्रीचं चालू करणार आहे का? 5-5 मेन्स तोंडावरती, आणि जरी तुमची एकही नसेल निघत तरी तुम्हाला मेन्सचा अभ्यास करणंच आहे. कारण आता जर कोणती प्रीची एक्झाम आली जरी, तर त्यावेळेस त्याच्या 15-20 दिवसामध्ये परत आपण करू शकतो. आणि तसं मी शेड्यूलमध्ये सांगितलं की रोज 1 तास हे करा. बाय द वे, जे नवीन स्टुडंट आहे त्यांनी 3-3 मॉक टेस्ट आठवड्याला चालू ठेवा. मी सांगायचं राहिलो बरं का, जे न्यू स्टुडंट आहे म्हणजे जे प्रीचं प्रिपरेशन करताय त्यांनी आठवड्याला 3-3 तरी मॉक टेस्ट चालू ठेवा ऑल्टरनेट डेला. आणि जे मेन्सचं करतात त्यांना मी सांगितलं की 2च, एक SBI आणि एक RBI. ठीक आहे, ज्यांच्याकडे जास्त वेळ असेल त्यांनी SBI आणि RRB, ज्यांच्याकडे जास्त वेळ असेल त्यांनी 2 RRB दिल्या तरी चालतात. ठीक आहे, तर याचं म्हणणं होतं मला 55 अटेम्प्ट मी काय करू, चुपचाप मेन्सचा करा, जो मी शेड्यूल सांगितलं तसं चालू करा, त्यात काही चेंजेस करू. आणि मी जर सांगितलं तसंच फॉलो करायला पाहिजे असं नेसेसरी नाही, त्यात तुम्ही मला चेंजेस सांगू शकता. तुम्हाला काही डाऊट आले तुम्ही कॉलवरती विचारू शकता, बोलू शकता, काहीच हरकत नाही. ठीक आहे, फक्त आत्ता नका करू, आता पेपरला जायचंय. त्याच्यानंतर हा GK साठी कॉन्टॅक्ट नंबर द्या सांगितलं होतं, मी दिलं यांना कॉन्टॅक्ट नंबर. ठीक आहे, याला पण दिलं, याचं पण तेच म्हणणं होतं. राधिकाचं म्हणणं आहे सर मी नॉन-SSC स्टुडंट आहे, पण मी सगळं काही फॉलो करते, मुलांना फॉलो करायला बघा. पूर्ण निबंध, खूप मोठा निबंध आहे. आणि तिथं सगळ्यात शेवटी म्हणणं होतं की पण मी जॉबही करते, तर मला जॉबवाल्यांसाठी सांगा. तर मी आज जॉबवाल्यांसाठी काही बोललो नाही ऍक्च्युली, सॉरी, पण मी जॉबवाल्यांसाठी फोनवरच बोलून घेत होता, 1-on-1 बोलतो. ठीक आहे, त्याच्यानंतर गजानननी पण एक पाठवलेला आहे, व्हिडिओज खूप आलेले, मी काही पुढच्याच पाठवल. विजयने एक खूप जबरदस्त सांगितलं. विजयने सांगितलेलं आहे, ऑनलाईन बॅचचा स्टुडंट आहे, मॅथ मास्टर ऍप हे एक नाव आहे, मॅथ मास्टर ऍप. हे ऍप डाउनलोड करा म्हणे. त्याच्यामध्ये ना इक्वेशन्स वरती भरपूर क्वेश्चन दिलेले. फक्त इक्वेशन नावाचं एक टॉपिक आहे की इक्वेशनवर ज्यांना कमांड येत नाही, ऍडिशनवर ज्यांना कमांड येत नाही, सबस्ट्रॅक्शनवर ज्यांना येत नाही, असे त्यांनी फोल्डर बनवलेले. तर काय, मॅथ मास्टर ऍप. ठीक आहे, एक काम करून येतं, लिंक टाकून देऊ आपण डिस्क्रिप्शन मध्ये. ठीक आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकून देऊ. त्याच्यानंतर हॉलिवूडची मॉक टेस्ट घ्यायची, कोणतरी पार्टनर पाहिजे. हा ठीक आहे, मी बोललो आता ऑलरेडी. ठीक आहे, त्याच्यानंतर वीकली टॉकमध्ये कव्हर करा सर, खूप जास्त सब्जेक्ट आहे, कसा अभ्यास करायचा, मी ऑलरेडी बोललो ते पण. ठीक आहे, त्यानंतर वीकली टॉकचा खूप जास्त फायदा झाला सर, मुलांना ते कॉन्टचे जे तुम्ही एक्सपेरिमेंट करायला लावले ते करायला लावा म्हणे, सेक्शनल टेस्टचा खूप फायदा झाला, बोललो तुम्हाला. सुजाताचा मेसेज आहे. आणि IB साठी जनरल अवेअरनेससाठी काय वापरू, तर आपलं नॉर्मल हे जे GK त्याचं करा, आणि जनरल नॉलेजसाठी तुम्हाला लुसेंट सांगितलेलं आहे. ठीक आहे, चलो यहाँ तक खत्म हो गया, बहुत टाइम हुआ, लेकिन हा वीकली टॉक खूप गरजेचा होता. प्लीज जेवढ्या पण SSAच्या ऍक्टिव्हिटीज आहे तेवढ्या फॉलो करा. जरी आम्ही 10 म्हटलं त्यातल्या 9-8 का होईना, पण तेवढ्या इमानदारीने फॉलो करा आणि तुमचा फीडबॅक कळवा. त्या फीडबॅकवरती पुढचा वीकली टॉक डिपेंड राहील. आता हा वीकली टॉक बुधवारी झालेला आहे, तर पुढचा पण कदाचित मग थोडासा लेट घ्यावा लागेल आपल्याला, बघावं लागेल काय असेल ते. ठीक आहे, बाकी दुपारी वगैरे बरेच जण कॉल करतात, दुपारी नका करतो, कारण लेक्चर्समध्ये असतो, तुम्ही टेलिग्रामवरती टाइम टेबल बघत जा. संध्याकाळी वगैरे केलं तर चालेल, शक्यतो ग्रुप्समध्ये करा, ग्रुपमध्ये केला जास्त बेटर होईल. आता 1-2 दिवसात मी सगळ्यांशी बोलून घेतो, पण सगळ्यांनी आधी वीकली टॉक बघा, त्यातल्या गोष्टी फॉलो करा, काही नाही वाटलं तर मग हे करा. तुमचे फीडबॅक्स खूप इम्पॉर्टंट आहे, तुमच्या फीडबॅकवरती सगळं काही चाललेलं आहे. आणि ऑफलाईनचं जसं कसं आम्हाला काही कम्प्लीट काही आयडिया येईल, आम्ही तुम्हाला लगेच कन्वे करू, तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा. करायचं सर स्टॉप, तुम्ही काहीतरी सांगणार होते. हां, ओके, आजचं क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ येणार आहे, आजच येणार आहे, सरांनी बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पण त्या पर्टिक्युलर कॅन्डिडेटनी द सिक्रेट बद्दल सांगितलेलं आहे, त्या बुक बद्दल, जे बुक मी याच्या व्हिडिओमध्ये पाठवणार आहे. बाकी काही नाही ना. बाकी हा सरांचं दरवेळेस तिकडनं म्हणणं की सबस्क्राईब आणि लाईक करायला सांगा, ते तुम्ही नक्कीच कराल जर तुम्हाला आवडलं असेल तर काही हरकत नाही. ठीक आहे, पण तुमच्या कमेंट्स सरांना, फातिमा मॅडमला, मला, डाऊट्स क्लिअरिंग वाल्यांना सगळ्यांना द्या. त्याच्यावरती मग आपण अजून इम्प्रूव्हमेंट करू, काही करायची का. हा, कमेंट्समध्ये टाका सगळ्यात मेन, ते तर मी नेहमीच वाचतो कमेंट्स, मी रेग्युलर. एखाद्या टेलिग्रामचे सगळे रिप्लाय दिले बरं का मी, आता कोणाचाच रिप्लाय काहीच सोडलेला नाही, टेलिग्रामचा एक काही नाही सोडला. व्हॉट्सअपचे सगळे बाकी आहेत, तेवढे मी 2-1 दिवसामध्ये बघतो. टेक्स्ट मेसेजेसचे पण ऑलमोस्ट सगळ्यांचे दिलेले, कॉल्स तर मी कधीच मिस नाही करत, सगळ्यांना परत कॉल बॅक करतो. फक्त आता, आणि हे युट्यूबचे जे कमेंट्स असतात ना, हे आपण कधी मिस नाही करत, हे आपण पहिले बघून घेत असतो, तर तुम्ही त्या बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आणि जे नवीन मुले त्यांनी ओम सर आणि अजित सरांकडून अनालिसिस करा, अनालिसिसचा खूप फायदा होईल तुम्हाला. आणि लगेच अपेक्षा नका ठेवू बरं का, 1 मिनिट, हे द सिक्रेट वाचलं किंवा जे पण झालं लगेच दुसऱ्याच दिवशी आपल्याला फरक पडेल असं नाही. ग्रॅज्युअल प्रोसेस आहे, करत राहायची, हळूहळू फरक पडेल. ठीक आहे, चलो विल स्टॉप हिअर. सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकला बघितला असेल हा व्हिडिओ, म्हणून थँक्यू सो मच. चलो विल स्टॉप हिअर, बाय बाय, गुड डे, ऑल द बेस्ट.